सगळीच्या सगळी कर्म भस्मसात होतात. चिंतन आहे. उपनिषदांना सांगितलं तद यथा ऐशिका तुलमग्न प्रोतम प्रदूयेत एवमेवास्य सर्वे पापमानः प्रदूयन्ते. अग्नौ प्रोतम, अग्नी प्रदीप्त केला आणि त्याच्यामध्ये टाकले काय? ईशिका तुलम. पहिल्यांदा सांगितलं गवताची काडी अग्नीत टाकली जळून जाईल. कापूस अग्नीत टाकला जळून जाईल. अग्नीत टाकलेला कापूस किंवा अग्नीत टाकलेली गवताची काडी जशी भस्मसात होते तेव्हा त्याप्रमाणे साधना करून प्रज्वलित केलेला ज्ञानाग्नी याच्यामध्ये आपली सगळीच्या सगळी कर्म समाप्त होऊन जातात. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी सगळीच्या सगळी कर्म भस्म होतात. केलेलं पाप समाप्त, केलेलं पुण्य समाप्त. लोक म्हणतात पाप समाप्त होऊ द्या, पुण्य कशाला समाप्त करता? पुण्यही समाप्त झालं पाहिजे. आपण ज्याला पुण्य म्हणतो, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे का? ज्ञानेश्वर महाराज त्याला पुण्यात्मक पापच म्हणतात. आपण ज्याला पाप म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी त्यालाही पाप ठरवलं, आपण ज्याला पुण्य म्हणतो त्यालाही ज्ञानेश्वर महाराज पापच म्हणतात. फरक एवढाच केला, आपण ज्याला पाप समजतो ते पापात्मक पाप, आपण ज्याला पुण्य समजतो ते पुण्यात्मक पाप. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. परमात्म स्वरूपाला प्राप्त होण्याकरता उपयोगी पडणारं जे ज्ञानात्मक पुण्य आहे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. असं शुद्ध पुण्य आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. पुण्यही संपावं, पापही संपावं. पुण्यही गेलं पाहिजे, पापही गेलं पाहिजे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा. आम्ही अग्निरूप झालो, त्याच्यामुळे आता आम्ही पापही अंगी लागू देणार नाही, पुण्यही अंगी लागू देणार नाही. महाराजांची भाषा बघा. पापही गेलं पाहिजे, पुण्यही गेलं पाहिजे, सगळं कर्म संपलं पाहिजे. ज्ञानाचा परिणाम असा आहे, ज्ञान निर्माण झालं, संचित कर्म संपणार. आगामी असलेलं क्रियमाण कर्म संपणार. प्रारब्ध मात्र भोगावं लागतं असं म्हटलंय. प्रारब्ध म्हणजे सुटलेला बाण आहे, तेवढं त्याला नष्ट करता येत नाही. वाघ म्हणून सोडलेला बाण, बाण सुटल्यानंतर गाय आहे म्हणून कळालं तरी जसं आवरता येत नाही. व्याघ्रबुद्ध्या विनिर्मुक्त हा बाण पश्चात गोमतौ न तिष्ठती छिन्नत्येव लक्ष्यम वेगेन निर्भरम. धनुष्यावर बाण चढवला, लक्षवेधी हे शब्दभेदी बाण एखाद्याला मारता येत असला. आचार्याने दिलेलं विवेक चूडामणीतलं उदाहरण आहे. आचार्य म्हणतात लक्षभेदी हे शब्दभेदी बाण मारणारा एक माणूस रानात गेला. रात्रीच्या वेळी एका तळ्याच्या काठी बसून तळ्यात पाणी पिणाऱ्या किंवा प्यायला आलेल्या एखाद्या सावजाची आपल्याला शिकार करता येईल अशा वृत्तीने तिथे बसलेला, विचारानं बसलेला, पाणी पिण्याचा आवाज आल्याबरोबर त्या आवाजाच्या दिशेनं त्यानं वाघ समजून बाण सोडला आणि याचा बाण सू करून निघाल्याबरोबर गाईचं हंबरणं ऐकू आलं. वाघ म्हणून बाण सोडला होता आणि सुटल्यावर गाय आहे म्हणून कळालं तरी बाण थांबवता येईल का? न तिष्ठती छिन्नत्येव लक्ष्यम वेगेन निर्भरम. तो बाण थांबत नाही, त्याला अडवता येत नाही. त्याच्यात असलेल्या वेगाच्या प्रभावानं तो जाऊन लक्ष्याला, ते लक्ष गाय जरी असलं तरी लागणारच आहे. वाघ म्हणून सुटलेला बाण गाय म्हणून कळाल्यानंतर आवरता आला नाही. तसा अज्ञानी म्हणून भोगाकरता प्रवृत्त झालेलं कर्म म्हणजे सुटलेला बाण, कर्म भोगाला प्रवृत्त झाल्यानंतर याला मध्यंतरी जरी ज्ञान झालं तरी तो बाण आवरता येत नाही. म्हणून महात्म्याला सुद्धा प्रारब्ध भोगावं लागतं. आता हे महात्म्याला प्रारब्ध भोगावं लागतं याच्याबद्दल जगद्गुरु शंकराचार्यांनी थोडा वेगळा विचार केलाय. आचार्य म्हणतात महात्मा प्रारब्ध भोगतो हेही खोटं आहे. कसं खोटं? आचार्य म्हणतात प्रारब्ध कोणाला सांगा? देहाला का आत्म्याला? प्रारब्ध देहाला का आत्म्याला? चिंतन करा. वेगवेगळ्या पद्धतीने आचार्याने आपल्या समोर ठेवलंय चिंतन. आचार्य म्हणतात शरीराला प्रारब्ध म्हणलं, शरीराच्या बाबतीमध्ये प्रारब्धाचा विचार करा. कोणी म्हणाल आत्म्याला प्रारब्ध, आत्म्याच्या बाबतीत प्रारब्धाचा विचार करा. आत्म्याला प्रारब्ध आहे? नाही. कर्मणा निर्मितो देहा हा प्रारब्धम तस्य कल्प्यताम न अनादेहि आत्मनः युक्तम नैवात्मा कर्म निर्मितः. प्रारब्ध कर्म आहे. कर्म कुणाला भोग देईल? ते ज्यानं केलं त्याला. कर्मानं जो निर्माण झाला त्याला कर्माचा भोग.
आत्मा कर्म निर्मित नाही. अजो नित्य इति ब्रुते श्रुतिरेषा त्वमोघ वाक्. व्यर्थ न बोलणारी श्रुती माता असं बोलून गेली की हा आत्मा अज आहे, नित्य आहे, जन्मत नाही, नित्य आहे. मग जो कर्मानं निर्माण झालाच नाही त्या आत्म्याला प्रारब्ध आहे का? नाही. आत्मा प्रारब्धातून सुटला. शरीराला प्रारब्ध आहे का? शरीराच्या बाबतीत प्रारब्ध मानता? कर्मणा निर्मितो देह. हा जो कर्माने निर्माण झाला त्याच्या बाबतीत प्रारब्धाचा विचार आहे ना? बरोबर. कर्मानं देह निर्माण झालाय ना, आत्मा अज असल्यामुळे तिकडं प्रारब्ध गेलं नाही म्हणताना मग कर्मानं निर्माण झालेली आहे या शरीराच्या बाबतीमध्ये प्रारब्धाची कल्पना कराल. आचार्य सांगतात शरीरस्यापि प्रारब्ध कल्पना भ्रांतिरेवही. आचार्य म्हणतात शरीराला प्रारब्ध मानणं हे सुद्धा भ्रमाचंच बोलणं आहे. कसं काय? आचार्याने चिंतन फार चांगलं केलंय. अध्यस्तस्य कुतसत्वम असत्वस्य कुतो जनिः अजातस्य कुतो नाशः प्रारब्धम असतः कुतः. आचार्याने आपल्या समोर चिंतन ठेवलं या शरीराच्या बाबतीमध्ये प्रारब्ध मानायचं झालं तर तेही भ्रांतीचं बोलणं. कसं काय? देह वगैरे सगळा अनात्माचा पसारा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त मानताना, कल्पित आहे म्हणताना हे सगळं, दोरीवर सर्प भासला त्याप्रमाणे परमात्मा अधिष्ठानावर सगळं जग भासलं, हे सिद्धांताचं बोलणं आहे ना. मग शरीर सुद्धा जगातलंच असल्यामुळं परमात्मा नावाच्या अधिष्ठानावर ते कल्पित आहे ना, अध्यस्त आहे, भ्रमानं दिसलेलं आहे. आचार्य सांगतात अध्यस्तस्य कुतसत्वम. जी वस्तू कल्पित आहे तिला अस्तित्व कुठलं? असत्वस्य कुतो जनिः. ज्याला अस्तित्व नाही त्याचा जन्म कुठला? अजातस्य कुतो नाशः. जो जन्मलाच नाही त्याला नाश कुठला? आणि प्रारब्धम असतः कुतः. आणि अशा पद्धतीनं जो देह नाहीच नाही हे मायावादानं सिद्ध होतं, त्याच देहाच्या बाबतीमध्ये प्रारब्ध म्हणायचं कसं जमेल? जो नाहीच आहे, ज्याला अस्तित्व नाही, अस्तित्व नसल्यामुळे ज्याला जन्म नाही, जन्म नसल्यामुळे ज्याला मरण नाही, अशी कल्पिताचीच संगती ज्याच्या बाबतीमध्ये आहे त्या कल्पित शरीराच्या बाबतीमध्ये प्रारब्धाचा विचार सांगता कसा येईल? सांगता येत नाही. मग शरीरालाही प्रारब्ध नाही, आत्म्यालाही प्रारब्ध नाही. लावायचं कुठं प्रारब्ध? प्रारब्ध तर आहे, नेणार कुठं? आचार्याने संगती अशी सांगितली, देह आणि आत्मा यांचं तादात्म्य ज्याच्या ठिकाणी तिथं प्रारब्ध माना. देह आणि आत्मा यांचं तादात्म्य ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला प्रारब्ध माना. महात्म्याच्या बाबतीत हे तादात्म्य आहे का? महात्मा देहाला मी म्हणतोय का? म्हणत नाही. कबीर महाराजाची कथा आहे, कधी बोललो असेल मागं मी. रस्त्यानं कबीर महाराज चाललेले, एक कुत्र त्यांच्या पाठीमागे लागलं, चावायला लागलं, पिंडीला चावलं, ते रक्त यायला लागलं. कबीर महाराज काही त्याला हाकरीनाथ, हाडं म्हणेनाथ, काठी उगारीनाथ, काही नाही. सरळ राम 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 चिंतन करत रस्त्यानं निघालेले कबीर महाराज कुत्र्याने पिंढ्याला चावा घेतला, रक्त आलं, ते त्याला आवडलं म्हणून अधिकाधिक रक्ताच्या अपेक्षेनं ते अधिकाधिक कुत्रं चावायला लागलं. कातड ओढून ओढून त्यानं कातडं लोंबवलं, त्याची लक्तर अशी रस्त्यावर लोंबायला लागली, लोळायला लागली. समोरून एक भक्त कबीर महाराजांचा आला, दृश्य त्यानं पाहिलं, सगळं विपरीत वाटलं. नमस्कार केला कबीर महाराजांनी, त्याने नमस्कार घेतला, त्याला नमस्कार केला, पुढे निघाले. त्यानं विचारलं, थांबा महाराज, काय बाळ, काय चाललंय तुमचं? चाललंय म्हणे रस्त्यानं, मागे कुत्रे लागले असेल म्हणे, चावताय ते तुम्हाला असेल म्हणे, त्यानं तुमचं कातडं लोंबवलंय, इतकं चावलंय तुम्हाला असेल म्हणे. सगळं झाल्यावर कबीर महाराजांना त्यानं विचारलं, तुम्हाला त्रास होत नाही? त्याला हाकालत का नाही तुम्ही? कबीर महाराजांनी दिलेलं उत्तर महत्वाचं आहे, कुत्ता जाने चमडा जाने. कबीर महाराज म्हणतात त्या कुत्र्याला ठाऊक, कातडीला ठाऊक. म्हणजे काय? कुत्ता जाने चमडा जाने कबीर महाराज म्हणतात तसे तुम्ही आम्ही म्हणू शकतो का? कुत्रा चावायची नाही महाराज, जवळ यायची आपण वाट पाहत नाही. येतोय आपल्या दिशेनं, धावत निघालाय, हे पाहिल्याबरोबर काठीना दगड उचललाच समजा. ही अवस्था आपली आणि कुत्ता जाने चमडा जाने ही अवस्था कबीर महाराजांची. का? एकच उत्तर आहे, आपल्याला देह तादात्म्य आहे, कबीर महाराजांना देह तादात्म्य नाही. मग देहाला प्रारब्ध नसेल, आत्म्यालाही प्रारब्ध नसेल,
देह आणि आत्मा यांचं तादात्म्य ज्याच्या ठिकाणी आहे तिथंच जर प्रारब्ध असेल तर महात्म्याच्या बाबतीत प्रारब्धाची कल्पना करताच येत नाही. महात्म्याला प्रारब्ध नाहीच आहे. देह म्हणजे मी नाही म्हणतो तो देहालाही प्रारब्ध नाही, आत्म्यालाही नाही. देह तादात्म्य जिथे तिथं प्रारब्ध जर प्रवृत्त होत असेल तर ते महात्म्याला असण्याची शक्यता नाही. म्हणजे संचित, क्रियमान आणि प्रारब्ध सगळीच्या सगळी महात्म्याची कर्म संपली. कशामुळे संपली बोला? ज्ञानच त्याला प्राप्त झालेला आहे. सम्यक ज्ञान होता शनेन विलयः प्राक् संचितागामिनाम ब्रह्मात्मैक्यमवेक्ष तन्मयतया ये सर्वदा संस्थिताः तेषां तत्त्रितयं नहि क्वचिदपि ब्रह्मैव ते निर्गुणम. निर्गुण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले ते महात्म्य असल्यामुळं, ज्ञानाने ते परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले असल्यामुळं, ज्ञान नावाचा तेजोविशेष त्यांच्या अंतःकरणामध्ये जागा असल्यामुळं त्या महात्म्याच्या ठिकाणची प्रारब्ध, क्रियमाण, संचित ही सगळीच्या सगळी कर्म जळून गेलेली आहेत. मग सगळी कर्म समाप्त करणारं हे ज्ञान, अज्ञानाचा नाश करणारं हे ज्ञान, वासनांचा नाश करणारं हे ज्ञान, कर्माचा नाश करणारं हे ज्ञान, भेदबुद्धीचा नाश करणारं हे ज्ञान ज्याच्या ठिकाणी बिंबलेलं आहे, बांधलेलं आहे, असा जो महात्मा, त्या महात्म्याच्या ठिकाणी व्यक्त होणारं जे लक्षण त्याला म्हणतात ज्ञान लक्षण. त्याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. अज्ञानानं वाईट घडवलं, ज्ञान हे सगळं चांगलंच देणार आहे. अज्ञानाने दुःख घडवलं होतं, ज्ञान आपल्याला आनंद देणार आहे. अज्ञानाचं असं आहे, निर्माण झालेलं अज्ञान गप्प बसत नाही. अज्ञान पुढे अजून 2 गोष्टी निर्माण करतं. वेदांतामध्ये त्या चिदाभासाच्या 7 अवस्था सांगत असताना पहिल्या 3 अवस्था अज्ञानाच्या सांगितलेल्या आहेत. अज्ञानम आवृत्तिस्तद्वद विक्षेपश्च परोक्षधीहि अपरोक्षमती शोक मोक्षस्तृप्तिर्निरंकुशा. 7 अवस्था सांगितल्या. जीवाच्या 7 अवस्था आहेत. पहिली अवस्था अज्ञान, दुसरी अवस्था अज्ञानाने निर्माण केलेलं आवरण, तिसरी अवस्था त्या आवरणानंतर अज्ञानाने निर्माण केलेला विक्षेप. या 3 अज्ञानाच्या अवस्था आहेत. पुढे ज्ञानाच्या अवस्था सांगायला सुरुवात झाली. ज्ञानाच्या अवस्था नकोत आपल्याला. आता अज्ञानानं वाटोळं काय केलं हे बघायचंय. अज्ञानानं काय केलं? अज्ञान गप्प बसत नाही, ते आवरण निर्माण करतं. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान शब्दामध्ये ज्ञानाला निषेधार्थी हे जे अक्षर मागं लागलेलं आहे त्याच्यातून अज्ञान म्हणजे ज्ञान नसणे, ज्ञानाचा अभाव असा अर्थ नाही. ज्ञानाचा अभाव असा अर्थ वेदांत घेत नाही. अज्ञान म्हणजे काय? विपरीत ज्ञान. अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. म्हणजे कसं? एक उदाहरण सांगितलंय वेदांताने त्याच्याकरता. काय झालं? एका गावातली 10 माणसं प्रवासाला निघाली. 7 अवस्था समजावून सांगायकरता दिलेलं उदाहरण आहे. 10 माणसं प्रवासाला निघाली. 10 जण बुद्धू होते, एकही जण शहाणा नाही. 10 जण प्रवासाला निघाले. सगळ्यांनी आपली काही सामग्री सोबत घेतली. प्रवास चालू झाला. रस्त्यात एक नदी लागली. नदीच्या पलीकडे जायचं ठरलं. पलीकडे जाताना सर्वांनी विचार केला, म्हणे आपण जायचं कसं? नाव नाही. सगळे म्हणायला लागले मला पोहता येतं, तुला पोहता येतं. 10 जणांना चांगलं पोहता येत होतं. 10 जणांनी नदीत उड्या घेतल्या, पलीकडे गेले. 10 जण पहिलं तीराला लागले आणि पहिलं तीराला पोचल्यानंतर आपण 10 जण आलो की नाही हे पाहायची बुद्धी सर्वांना निर्माण झाली. आणि सर्वांनी सांगितलं रांगेत उभे राहा. एकाने सर्वांना रांगेत उभं केलं आणि मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. 10वा गेला कुठं? स्वतः 10वा विसरलाच. 9 मोजले त्यानं. एक दिसत नाही म्हणे, 9च दिसतात. दुसरा म्हणायला लागला तुला मोजता येत नाही. हो रांगेत मी मोजतो. त्याला यानं रांगेत उभं केलं. हा बाजूला झाला आणि पुन्हा मोजायला लागला. 9च झाले. 10 जणांनी मोजणी केली पण 9च निघाले. 10 वेळेला मोजणी झाली पण मोजणारा प्रत्येक वेळेला वेगळा आहे. 10 वेळेला मोजणी होते आणि 10 वेळेला वेगळा माणूस मोजतो तरी हे 10 होतात हे कळत नाही. 9च जण म्हणायला लागले. 9 9 9 9 ही संख्या डोक्यात जी बसली हेच आहे अज्ञान. 10व्याचं अज्ञान म्हणजे 10वा न कळणं नाही, 9 संख्या डोक्यात बसणं.
9 ही संख्या डोक्यात बसली, त्याच्यानं 10व्याचं अज्ञान निर्माण झालं. 10वा नाही वाटायला लागलं. म्हणजे काय झालं? 10वा नाही, 10वा दिसत नाही. ही भाषा की नाही आवरणाची भाषा आहे. 9 या संख्येनं बुद्धीत येऊन समोर असलेल्या 10व्यावर आवरण घातलं, त्याला झाकलं. जे आहे ते दिसू दिलं नाही. आवरणाचं काम हे आहे ते झाकायचं. आवरणामध्ये 2 प्रकार वेदांतानं सांगितले. असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण. नाही, सत्व म्हणजे अस्तित्व, वस्तू नाही वाटणं, असत्वापादक आवरणाचा परिणाम. आणि वस्तू भासत नाही वाटणं, अभानापादक आवरणाचा परिणाम. भान म्हणजे ज्ञान, अभान आपादक म्हणजे प्राप्त करून देणारं, असं ते आवरण आहे. म्हणून अभानापादक आवरण म्हणलं त्याला. असत्वापादक आणि अभानापादक आवरणाने काय काय झालं बघा. 9 ही संख्या डोक्यात शिरली, तिनं 10व्यावर आवरण घातलं. 10वा नाही, 10वा दिसत नाही हे बोलणं सुरू झालं. एवढ्यावर ते 10 जण गप्प बसले नाहीत. 10वा मेला म्हणून रडायला लागले. 10वा मेला, बुडाला, मेला. सगळ्यांनी 10 जणांनी गळा काढला. हा आहे विक्षेप, अज्ञानकृत विक्षेप मरोदनादिम विदुर्बुधा. 9 ही संख्या डोक्यात बसल्यामुळं तिनं 10वा नाही, 10वा दिसत नाही हे जसं बोलणं केलं, घडवलं, त्याप्रमाणे 10 जणांच्या डोळ्यातून 10व्या करता अश्रू याच 9 संख्येनं निर्माण केलं. म्हणजे अज्ञान आवरण निर्माण करतं आणि विक्षेप निर्माण करतं. म्हणून अज्ञान वाईट आहे. आवरण विक्षेप निर्माण करून अज्ञान जीवाला दुःखात लोटतं. आपण परमात्मा स्वरूप आहोत. कशी गंमत आहे. 7वी अवस्था त्या उदाहरणामध्ये सांगून जातो, म्हणजे थोडं सांगायला मला सोपं पडेल पुढे सिद्धांतामध्ये. 4 पुढच्या अवस्था सुखाच्या, हे बघून जाऊन आपण काय बिघडलंय. 10वा मेला म्हणून त्या 10 जणांचं रडणं जेव्हा सुरू झालं, एक शहाणा त्यांच्याच गावचा तिथं आला. त्यांना या सगळ्याची बुद्धी माहिती होती. त्यानं विचार केला, जवळ आला आणि विचारलं त्यानं, का रे का रडता? नाही म्हणे, आम्ही 10 जण निघालो होतो. यानं बघून घेतले, 10 दिसले. मग 10वा नाही, 10वा दिसत नाही, 10वा बुडला असावा म्हणून आम्ही रडतो. यानं सांगितलं, ठीक आहे, 10वा आहे. 10वा आहे हे त्याचं वाक्य ऐकल्याबरोबर थोडं रडणं थांबलं. सगळे म्हणायला लागले, 10वा आहे? आहे. कुठे आहे? दाखवा ना. त्यानं सांगितलं, रांग उभी करा ना. 9 जणांची रांग उभी राहिली. एकटा मोजायला बाजूला राहिला. त्यानं 9 मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9. कुठे 10वा? विचारल्याबरोबर त्यानं थोबाडी दिली आणि सांगितलं, तो 10वा. प्रत्येकाला रांगेतून बाजूला घेतलं. 10 जणांच्या थोबाडीत देऊन सांगितलं, तूच 10वा, तूच 10वा, तूच 10वा. आणि थोबाडीत मिळालेली असतानाही 10वा आपल्यात आहे याचा आनंद त्यांना झाला. शोक मोक्ष म्हणतात याला. 10वा आहे ही परोक्ष ज्ञानाची अवस्था. तूच 10वा आहेस, अपरोक्ष ज्ञानाची अवस्था. मी 10वा हे कळण्याकरता चपराक खावी लागली तरी शोकमोक्ष होतो, ही ज्ञानाची अवस्था, शोकमोक्ष नामाची अवस्था. आणि 10वा आपल्या जिवंत आहे हे कळाल्यामुळं शोकमोक्षाच्या पुढं अत्यंत हर्षित अंतःकरणाने हे सगळे पुढच्या प्रवासाला लागले. ही तृप्तीची अवस्था आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकमोक्ष आणि तृप्ती या जीवाच्या 7 अवस्था. आपल्या बाबतीमध्ये हे सगळं उदाहरण घटवता येण्यासारखं आहे. प्रत्येक जीवाच्या बाबतीमध्ये जीवाला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान, हे लक्षात घेतलंय आपण. आपण चिदानंद रूप आहोत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही आपली अवस्था आहे. असं असतानाही मी देह, मी इंद्रिय, मी प्राण, मी मन, मी बुद्धी ही भावना मनुष्याच्या ठिकाणी जागी होते. हे विपरीत ज्ञान होतं, हेच अज्ञान आहे. मी देह वाटतं, हा मी मनुष्य म्हणतो. अर्जुनाच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भाषा वापरली पदेवाच्या मुखात, स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारू. अर्जुना, स्वतःच्या देहाला तो अर्जुन म्हणतोस, मी म्हणतोस. इथे उभे असलेले बाकीचे जे लोक आहेत त्यांना स्वजन म्हणतोस. आणि या संग्रामाला, युद्धाला मलिन पापाचरण म्हणतोस. सगळं चूक आहे. देवाचं म्हणणं आहे. स्वदेहाला मी म्हणणं चूक आहे.
देहाला आपण मी म्हणतो. गंमत आहे, देहाला मी म्हणतो मनुष्य. शास्त्राने सांगितलं देह म्हणजे मी नाही. पंचभूतानं निर्माण झालेला देह, याच्यात मी म्हणण्यासारखं, माझं म्हणण्यासारखं आहे काय? तुकाराम महाराजांनी भाषा वापरली पहा. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, तेथे काय मी ते माझे. या शरीरामध्ये मी किंवा माझे म्हणण्यासारखं आहे का? अरे ज्याला माझंही म्हणता येत नाही त्याला मी म्हणण्यासारखं काय? त्यात माझं म्हणण्यासारखी सुद्धा तुमची त्या शरीरावर सत्ता नाही. माझं म्हणू शकत नाही, कारण पंचभूताचा देह हा पाचाचा आणला उसणा. 5 जणांचा उसणा आणलाय. पंचमहाभूताचा मेळ केला. हा पंचमहाभूताचा जो गोळा, याच्या पाठीमाग भगवंतानी जीवाच्या अंतःकरणामध्ये मी 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 ही वृत्ती निर्माण करून ठेवली. काय मी ते माझे, काय मी म्हणण्यासारखं शरीरामध्ये आहे? महाराजांचा प्रश्न आहे. शरीर माझही नाही, शरीर मीही नाही, तरी शरीराला मी आणि परदेहाला माझे. ही माणसाची चाललेली बुद्धी आहे, अज्ञान आहे. कोणी देहाला मी म्हणतो, कोणी इंद्रियाला मी म्हणतो, कोणी प्राणाला मी म्हणतो, कोणी मनाला मी म्हणतो, कोणी बुद्धीला मी म्हणतो. सगळे व्यवहार आपले चालू आहेत. देहाला मी म्हणून काही व्यवहार आहेत, इंद्रियाला मी म्हणून काही व्यवहार चालू आहेत आपले. मनुष्य म्हणतो की नाही मी स्थूल आहे हो फार, देहाला मी म्हणून चालू आहे बोलणं. मी स्थूल, मी कृष्ण, मी गौर, मी काळा. देहाला मी म्हणण्यानं ही भाषा आली. इथं मी शब्दाचा अर्थ देह घेतला गेला. मी आंधळा, मी बहिरा, मी मुका. इंद्रियाला मी म्हणून ही भाषा आली. मी कामांध, मी क्रोधांध, मी लोभांध. अंतःकरणाला मी धरून ही भाषा आली. कोणी शरीराला, कोणी इंद्रियाला, कोणी मनाला, कोणी प्राणाला मी म्हणतो. मी भुकेला आहे हो, मी तहानेला आहे हो. इथं तहान भूक ज्या मीला लागली तो मी शब्दाचा अर्थ आहे. तहानभूक शरीराला नाही, तहानभूक इंद्रियाला नाही, तहानभूक लागली प्राणाला. क्षुधा पिपासा हे प्राणधर्म मानलेत. तहान लागली प्राणाला, हा म्हणतो मी तहानेला. म्हणजे तिथं मी शब्द जो त्यानं वापरलाय तो प्राण या अर्थानं, प्राणाशी तादात्म्य करून तो मी म्हणायला लागला. म्हणजे कोणी देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांच्या ठिकाणी धारण केलेलं जे आत्मत्व आहे, या आत्मत्वालाच 9 या संख्येत बुद्धी गुंतण्यासारखं विपरीत ज्ञान आपल्याला म्हणता येतं. आणि हे विपरीत ज्ञान म्हणजे अज्ञान आहे. हे अज्ञान आपल्या ठिकाणी खऱ्या आत्म्याला झाकून टाकतं. अज्ञानाने निर्माण केलेलं आवरण असतं ना, तसं देह, प्राण, मन, बुद्धी यांना मी म्हणायला लागला की सच्चिदानंद रूपी आत्मा नाही, भासत नाही असं वाटायला लागलं. आवरण आलं आणि सच्चिदानंद रूपी आत्मा भासत नाही. या आवरणावर अज्ञान थांबलं नाही, त्यानं विक्षेप निर्माण केला. 10वा मेला म्हणून जसं 10 जणांचं रडणं विक्षेप रूपात सुरू झालं, तसा मी सच्चिदानंद रूप नसून करता, भोगता, सुखदुःख भोगणारा म्हणून जीव रडत बसला. हा विक्षेप निर्माण केला अज्ञानानं. अज्ञानानं आवरण, विक्षेप या सगळ्या भानगडी निर्माण केल्या, म्हणून अज्ञान दुःखाला कारण. ज्ञान मात्र परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकमोक्ष, निरंकुशा तृप्ती या सगळ्या अवस्था जीवाच्या ठिकाणी निर्माण करणार आहे. म्हणून ज्ञान चांगलं, म्हणून ते मिळवलं पाहिजे. ते ज्याने मिळवलं त्यांना ज्ञानी म्हणतात. आणि त्या ज्ञानाच्या ठिकाणी असणारी जी लक्षणं, त्या लक्षणाचा विचार भगवंतांनी या श्लोकामध्ये 18 लक्षणाचा विचार एकंदर या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. ये ज्ञानपदे 18 ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. 18 ज्ञानाची लक्षणं आहेत. त्याच्यातल्या सुरुवातीच्या 2-4 लक्षणाचा विचार करून आपल्याला आचार्योपासनावर यायचं. विशेष विचार आपला आचार्योपासनाचा आहे. पण ही आचार्योपासनाची भूमिका येण्याच्या आधी लक्षण रूपात सांगितलेली जी 2-4 लक्षणं आहेत त्याचा थोडासा विचार करा. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांती, आर्जवम, मग आहे आचार्योपासनम. ज्ञानाच्या ठिकाणी पहिल्यांदा काय असतं? अमानित्वम. त्याच्या ठिकाणी मान सन्मानाची भावना नाही. भगवंताची गंमत बघा. 13व्या अध्यायात देवाने ज्ञान लक्षणं सांगितली आणि 16व्या अध्यायात भगवंतांनी दैवी संपत्ती सांगितली. 16व्या अध्यायाचं नावच आहे दैवासुर संपद विभाग योग. सुरुवातीला दैवी संपत्ती तिथं आहे. ज्ञान लक्षणं आणि दैवी संपत्तीची 26 लक्षणं. इथं 18 आहेत, तिथं 26 आहेत. गंमत देवाने फार चांगली साधली. ज्ञान लक्षणं सांगत असताना
सुरुवातीला अमानित्व मानले आणि दैवी संपत्ती सांगत असताना शेवटी नातिमानिता आणले. न अतिमानिता, अतिसन्मानाची भावना नसणं दैवी लक्षण आणि मानिता नसणं ज्ञानलक्षण. दोन्हीकडं मानाची भावना, आपल्याला सन्मान प्राप्त झाला पाहिजे ही भावना नसणं ज्ञानलक्षणही आहे, दैवी संपत्तीचं लक्षणही आहे. दैवी संपत्तीत शेवटी आणि ज्ञानलक्षणात प्रारंभाला भगवंतांनी अमानित्व आणि नातिमानिता अशा पद्धतीने या लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. मान नको. ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तार खूप चांगला केला आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही कावी, मी अमुकायसी नोहावी, सेची लोका तेथ सत्कारा की गोठी, क्या आदरा देईल भेटी, मरणेसे साठी नमस्कारिता. कोणी त्याला नमस्कार केला तर त्या महात्म्याला मरण आलं वाटतं म्हणे. अमानिता, मान सन्मानाची भावना नाही, मान दंब चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. मान सन्मान नको. तुकाराम महाराजांनी म्हणले, थुंकोनिया मान सुखे करीतो कीर्तन. मी भगवंताचं कीर्तन करतो, नामसंकीर्तन करतो, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन करतो. थुंकोनिया मान, मान सन्मानाची भावना मी थुंकून टाकली आणि सुखानं मी कीर्तन करायला लागलो. मान सन्मानाची भावना थुंकून टाकल्याशिवाय सुखानं कीर्तन करणं जमतच नाही. तुमकोनी मान सुखे करीतो कीर्तन. काय भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या भक्तांनी कसं नामस्मरण करावं याच्या संबंधात एक ते चैतन्य महाप्रभूच्या संप्रदायात एक चांगलं वचन सांगितलं जातं. तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेन कीर्तनीय सदा हरिही. 4 गोष्टी त्यानं संपादन केल्या पाहिजेत. काय? तृणादपि सुनीचेन, एका गवताच्या कसपटापेक्षाही मी सामान्य आहे, तुच्छ आहे, ही भावना स्वतःच्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि गवतापेक्षा आपण स्वतःला तुच्छ समजायला लागलो, कुठली मानिता? तृणादपि सुनीचेन. दुसरं सांगितलं तरोह अपि सहिष्णुना, झाडापेक्षाही सहिष्णू झालं पाहिजे. अमानिना, अंतःकरणात आपल्याला कोणी मानसन्मान द्यावा ही भावना नसावी. आणि मान देणं, आपण मात्र लोकांचा मानसन्मान केला पाहिजे. कसं आहे? आपला मानसन्मान कोणी करू नये, आपण मात्र लोकांचा करावा, दोन्ही भावना असल्या पाहिजेत. तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितले, वैष्णव मुनी विप्राचा सन्मान करावा, आपण घेऊ नये. वैष्णवाचा सन्मान करा, मननशील महात्म्याचा सन्मान करा, विप्राचा सन्मान करा, वेदमुख ब्राह्मणाचा सन्मान करा, आपण घेऊ नये. आपण मात्र सन्मान घ्यायचा नाही. अमानेना मान देणं, यांना सन्मान द्या म्हणजे मानद व्हा. आपण सन्मान घेऊ नका म्हणजे अमान्य व्हा. हेच अमानित्व आहे. महात्म्याच्या ठिकाणी अमानित्व असतं. एक जास्त न सांगता एक जडभरताचं उदाहरण थोडक्यात सांगतो. जडभरतांच्या चरित्रामध्ये ही अमानिता आपल्याला विशेष दिसते. काय झालं? मोठा ज्ञानी महात्मा, पण जड अवस्था, अज्ञानी पुरुषासारखी स्वतःची अवस्था त्यांनी जगाला दाखवलेली. एका शेत मालकानं आपल्या पिकाचं रक्षण करण्याकरता म्हणून यांना सांगितलं, भरता काय कुठंतरी तुम्हाला बसायचंच ना? हो, माझ्या शेताचं रक्षण कराल? करीन म्हणे. जडभरत त्याच्या शेतात रक्षणाकरता रात्रीच्या वेळेला बसलेले, दिवसभर बसलेले. आणि एक रहुगण नावाचा राजा होता. त्या रहुगण राजाला आत्मज्ञान संपादन करण्याची इच्छा झाली. आत्मज्ञान संपादनाच्या इच्छेनं त्यानं विचार केला, पण कपिलाचार्याला जाऊन गाठावं. गंगाद्वाराला कपिलाचार्य आहेत, गंगा संगमाच्या ठिकाणी कपिलाचार्य आहेत, तिथंच जावं, कपिलाचार्याचं दर्शन घ्यावं, त्यांच्यापासून ज्ञानश्रवण करावं, कृतार्थ व्हावं. असा विचार निर्माण झाल्यानंतर गुरुच्या शोधाकरता, कपिलाचार्यांच्या दर्शनाकरता हा राजा निघाला. पालखीत बसून निघाला. 4 भोई घेतले, पालखी त्यांच्या खांद्यावर दिली आणि आपल्या गावातून किंवा कुठूनही मजुरीनं त्यानं पालखी करता माणसं लावली नाहीत. वेठीनं तो माणसं धरायचा आणि त्या माणसानं म्हणायचं, मी राजा आहे, माझी पालखी तुम्ही वाहिली पाहिजे, चला घेऊन. असं म्हणून पालखी वाहायला लावून त्या पालखीत बसून कपिलाचार्याच्या दर्शनाकरता निघालेल्या त्या राजाला एका दिवशी रस्त्यामध्ये त्याच्या बाकीच्या भोयाने सांगितलं, म्हणे, मालक काय, आम्ही पालखी वाहतो, वाहिलीच पाहिजे.
नाही व्हायला सिद्ध आहोत. मग म्हणणं काय? राजाला त्यांनी सांगितलं म्हणे आम्ही 3 जण कार्यक्षम आहोत, पण हा एक चौथा माणूस निकामी झालाय. कशामुळं? पायाला काही जखम वगैरे त्याच्या झाली, त्याला चालता येत नाही. चौथा माणूस शोधला पाहिजे. राजाने सांगितलं शोधू ना, तुम्हीच जा, मी बसतो इथं. राजा बसला. हे फिरायला निघाले. या 3घांना शोधता शोधता शेताचं रक्षण करत असलेले जडभरत दिसले. स्थूल शरीर, धट्टकट्ट शरीर, अंगावर एक मलिन वस्त्र, वेड्यासारखी अवस्था, अग्नीवर निर्माण झालेल्या राखेनं अग्नीचं तेज जसं झाकून टाकावं तशी शरीराधिकाची वेड्यासारखी मलिन अवस्था संपादन करून आपल्या ठिकाणचं ज्ञानतेज त्यांनी झाकून ठेवलं होतं. भरतांना पाहिलं, विचारलं म्हणे तुम्ही आमच्या बरोबर याल? चला म्हणे. भरतांनी परीक्षा प्रारब्धानं जगायचं ठरवलेलं, दुसऱ्याच्या इच्छेनं वागायचं, ते म्हणतील तसं करायचं. याल आमच्या बरोबर? येतो. पालखी वाहाल? वाहतो. रहुगण राजाची पालखी आम्ही वाहतो आहोत, आमच्या बरोबर तुम्ही याल? येतो. किती अंतर जायचं याची तुम्हाला कल्पना आहे? नाही. द्यावी लागेल? नाही. यायला तयार आहात? आहो. चला म्हणे. मजुरी देत नाही राजा? न देईल. खायलाही विचारित नाही? न विचारेल. तुम्ही म्हणता म्हणून मी येतो. भरत निघाले, भोयांच्या बरोबर आले. रहुगण राजाला त्या भोयाने सांगितलं आणि मला किंवा माणूस आणलाय. कोण? हाच आहे म्हणे. चांगला धट्टाकट्टा दिसतो. चला. पालखी खांद्यावर घेतली. 3घांच्या बरोबर भरतानी पालखीचा दांडा आपल्या खांद्यावर घेतला. रस्त्यानं चालायला लागले. चालताना निमूटपणानं आपलं ज्ञान न दाखवता भरत चालत होते, पण ज्ञानी महात्मा असल्यामुळं रस्त्यानं चालताना धर्मशास्त्राचा नियम पाळून भरत चालत होते. शास्त्रानं नियम दिलाय, आपल्या समोरची बाणभर जागा पहा चालताना, या जागेत कुठला जीव जंतू आपल्या पायाच्या आघातानं मरणार नाही याची दक्षता घ्या. भरतांनी बाणभर जागा पाहावी. तिथे एखादा जीवजंतू जर दिसला तर कधी पाय जवळ कधी दूर असा भरत टाकायला लागले. आणि पालखी खांद्यावर वाहणाऱ्या माणसाने असं कमी अधिक अंतरावर पाऊल टाकून चालत नाही, त्याला समान अंतरावर पावलं टाकली पाहिजे, तर मधला माणूस सुखी राहू शकतो. भरताच्या या चालण्यानं पालखीत बसलेल्या रहुगणाला हिसके बसायला लागले, धक्के लागायला लागले. त्याला ते सहन होईना. त्यानं भोयाला 2-4 वेळेला सांगितलं, काय रे म्हणे चालता येत नाही तुम्हाला? त्या सगळ्यांनी सांगितलं म्हणे मला का आम्ही नीट चालतो म्हणे. मग हा नवीन आणलेला माणूस काही नीट चालत नाही. मग भरताला उद्देशून रहुगणाने बोलणं केलं, टाकून बोलला, चांगला धट्टा कट्टायस म्हणे, शरीर सुदृढ आहे तुझं, काय झालं नीट न चालायला? मी राजा आहे, तुझ्या लक्षात आहे ना? असा जर मला त्रास देत तू पालखीतून मला वाहशील तर तुला शासन करेन वगैरे वगैरे भरताने अनेक वेळेला ऐकून घेतलं, पण एकदा भरताचं ज्ञान गप्प बसलंच नाही. त्यानं उचल खाल्लीच आणि ते म्हणायला लागले, शिक्षा कोण करणार? कोणाला करणार? कोण राजा? कोण सेवक? कोण पालखी? काही समजत नाही म्हणे मला. मग हे ज्ञान रहुगणाने ऐकलं, रहुगणाने पालखी खाली ठेवायला लावली. बाहेर आला, नमस्कार घातला आणि विचारलं म्हणे, महाराज चूक झाली म्हणे माझी, कोणीतरी अधिकारी दिसता आपण. ज्या कपिलाचार्यांच्या दर्शनाला मी निघालो ते कपिल तरी तुम्ही नाही? भरताने सांगितलं नाही म्हणे. तुला भरताचं नाव ठाऊक आहे? त्याला सांगितलं हो म्हणे. भरत माहिती आहे, ऋषभदेवांच्या 100 मुलातला ज्येष्ठ पुत्र भरत, राजर्षी भरत, 1 कोटी वर्षपर्यंत पृथ्वीचं शासन करणारा भरत माहिती आहे म्हणे मला. अरे तोच मी. चाटच पडला रहुगण. तुम्ही? हो म्हणे. 3 जन्माचं माझं प्रारब्ध होतं. हरिण बालकाच्या संगतीनं मला 2रा जन्म हरणाचा मिळाला आणि 3रा जन्म आत्ता हा भरताच्या रूपात आहे. इथे मी बुद्धीचा जाड्य दाखवतो म्हणून मला जड भरत म्हणतात म्हणे. मग त्या रहुगणाने भरताची शरणागती स्वीकारली आणि त्यांच्यापासून ज्ञान घेतलं. साष्टांग दंडवत घालतो, ज्ञानश्रवण करतो, पालखीही व्हायला लावतो, टाकूनही बोलतो. दोन्ही ठिकाणी भरत गुंतले का विचार करा. नाही, नाती मानिता याला म्हणतात. मानापमानयोस्तुल्य, हा मान आणि अपमानाच्या बाबतीमध्ये तुल्यता, अपमानाचं काही वाईट न वाटणं, सन्मान मात्र आपल्याकडे येऊ न देणं, हे पहिलं ज्ञानलक्षण आहे. पुढे सांगितलं अदंभित्वम. अदंभित्व म्हणजे काय?
दंभ नसणं. मनुष्याकडे दंभ म्हणजे सोंग, खरं नसताना खरं आहे असं दाखवणं. आपल्याला सत्कार, मान, पूजा प्राप्त व्हावी याच्याकरता आपल्या ठिकाणी नसलेला सत्कर्माचा अवडंबराचा भाग जगासमोर प्रगट करणं. काहीच नाही, खरं काहीच नाही, फक्त दाखवलं सन्मानासाठी. दंभ म्हणतात त्याला. दंभानं काय होतं? तुकाराम महाराजांनी दंभाचा चांगला विचार केलाय. महाराज म्हणतात दंभ वाईट 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 सगळं बोलतात हो, पण दंभाच्या काही चांगल्या गोष्टी ऐकाल? महाराजांनी सांगितलं दंभे कीर्ती पोट भरे मानी जन. 3 परिणाम चांगले दंभाचे. दंभानं काय होतं? कीर्ती होते. बडा महात्मा म्हणतात, वा छान विद्वान आहेत असं म्हणतात. कीर्ती, पोट भरे, चांगलं पोट भरतं. मानी जन, लोक सन्मान करायला लागतात. 3 परिणाम चांगले आहेत, पण कुठपर्यंत? दंभ उघडा पडत नाही तोपर्यंत. कीर्ती, पोट भरे, मानीजन सगळं चांगलं चालतं. दंभ उघडा पडला की जोडे. महाराजांनी सांगितलं कीर्ती, पोट भरे, मानीजन हे 3 परिणाम दृश्य जगामध्ये दंभाचे चांगले जरी भोगायला मिळाले तरी निश्चित सांगतो स्वहित साधन नव्हे काही. स्वतःच हित मात्र दंभानं होत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. या सोंगानं दंभानं देव भेटत नाही, हित होत नाही. म्हणून काय करा? हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तुम्हाला तुमचं स्वतःचं हित साधायचं असेल, दंभाला दूर ठेवा. दंभ नको. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाचं वर्णन आहे. निर्दंभ, निर्दंभ वृत्तीनं परमार्थ घडावा. अवडंबराचं प्रकटीकरण नसावं. काय आहे? म्हणून तुम्ही महात्म्यांचे शब्द बघा. महात्म्याकडे विलक्षण ज्ञान असतं, पण हे ज्ञान जगासमोर व्यक्त करण्यात कदाचित आपला दंभ होईल म्हणून महात्मा व्यक्त करत नाही. उदाहरण सांगतो मी. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सामान्य का हे लोक? ज्ञानेश्वर महाराजासारखा ज्ञानी नाही, तुकाराम महाराजासारखा ज्ञानी नाही, पण त्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं रवी तरी मी मूर्ख, जरी झाला विवेक तरी संत कृपा दीपक सोज्वळ असे. मी मूर्ख आहे, मी अविवेकी आहे, पण संत कृपेचा दीपक मात्र सोज्वळ आहे, त्याच्या बळावर मला लिहिता येईल. मूर्ख म्हणावं, अविवेकी म्हणावं स्वतःला. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल अशा पद्धतीचं लिखाण केलं, ते ज्ञानेश्वर महाराज शेवटी विनय व्यक्त करताना म्हणतात, शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचडीजे, अलंकार म्हणजे काय ते नेणे. काही ठाऊक नाही म्हणे. शब्द कसा घडवावा नेणे, प्रमेयावर कसा आरूढ व्हावं माहीत नाही, अलंकार कशाला म्हणावं ठाऊक नाही. साहित्याचा विचार करा. जितके अलंकार तुम्हाला साहित्यात दिसतील तेवढे सगळे त्याच्या उपभेदासह ज्ञानेश्वरी दाखवता येतात. उपभेदासह. जबाबदारीनं बोलतो, दाखवून देऊ शकतो म्हणून बोलतो. उपभेदासह सगळे अलंकार दाखवता येतील. नवीन सिद्ध केलेले ज्ञानेश्वर महाराजांचे स्वतंत्र शब्द ज्ञानेश्वरी दाखवता येतील. आणि सर्व शास्त्राच्या सर्व सिद्धांताचं व्यवस्थित रीतीनं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत केलेलं प्रकटीकरण तेही दाखवता येईल. सगळं दाखवता येतं. नवीन शब्द ज्ञानेश्वर महाराजांचे सकाळीच बोलून गेलो मी. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नसताना ज्ञानेश्वर महाराजांनी निरानंद तयार करून वापरला शब्द. कितीतरी शब्द नवीन तयार करून ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेले आपल्याला पाहायला सापडतात. पण ते म्हणतात शब्द कैसा घडीजे नेणे, प्रमेयी कैसे पाचडीजे नेणे, अलंकार म्हणजे काय येते नेणे. काय हे अदंभित्व आहे. आपल्या ठिकाणी असलेलं ज्ञान प्रकट करण्यामध्ये आपलाच सन्मान होऊन आपल्या सद्गुरूचा सन्मान बाजूला राहील या भावनेनं ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ आपण लिहिला.
पण शेवटी भाषा अवश्य वापरली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. तुम्ही कृपा केली म्हणून हे सिद्धीला गेलं. मग लोकांचं लक्ष गुरुकडे जाईल, माझ्याकडे येणार नाही. ही भावना आहे त्यात. अदंभित्वम. तुकाराम महाराजाकडे चला. तुकाराम महाराजाची योग्यता सामान्य नाही. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्टासारखा चतुर्वेदी दशग्रंथी ब्राह्मण धर्माधिकारी असलेला, पण तो म्हणतो तुकाराम महाराजांची योग्यता परब्रह्म स्वरूप ते आहेत हे जाणूनच मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलंय. या योग्यतेचे तुकाराम महाराज काय झालं, एक धरणेकरी, एक ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन द्यावं, आपल्यावर कृपा करावी, त्यांनी ज्ञान द्यावं, काहीतरी बोध करावा म्हणून एक माणूस तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर बसून राहिला. 42 दिवस बसला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला स्वप्नात सांगितलं तू तुकाराम महाराजाकडे जा, ते तुला बोध करतील. हा आला. तुकाराम महाराजांनी केलेला बोध त्यानं घेतला नाही, हा भाग पुढचा वेगळा. तुकाराम महाराजाकडे त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवला. ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराज मान्य थे, त्याच्यातून लक्षात घेता येतं. रामेश्वर भट्टाच्या जेव्हा शरीराचा दाह झाला ना, तुकाराम महाराजांच्या वह्या इंद्राणीच्या डोहात बुडवायला रामेश्वर भट्टाने सांगितले आणि पुढे निघाले. शरीराची लाही लाही व्हायला लागली, दाह व्हायला लागला. हा दाह शांत व्हावा म्हणून रामेश्वर भट्ट आळंदीला गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर प्रार्थना करत बसले. ज्ञानोबरायांनी स्वप्नात सांगितलं, काय रामेश्वरा, कशा करता इथं आलास? शरीराचा दाह होतो महाराज, शांत झाला पाहिजे. का होतो विचार केलास का? कारण कळालं नाही. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, जो का अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडली तुझं. रामेश्वर भट्टाला ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात सांगितलं, म्हणे अरे तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, जो का अवतार नामयाचा, नामदेवरायाचा अवतार असलेले तुकाराम महाराज सर्वश्रेष्ठ आहेत, आम्हा सर्वांना ते प्रिय आहेत. त्यांची तुला काहीतरी निंदा घडली असावी, त्यांचा अपराध झाला म्हणून तुझ्या शरीराला ही बाधा झाली. जा त्यांच्याकडे, शांत करतील. रामेश्वर भट्टाला तुकाराम महाराजाकडे ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवावं. आम्हाला ते प्रिय आहेत म्हणावं, सर्वश्रेष्ठ म्हणावं. 42 दिवस धरण धरून बसलेल्या धरणेकऱ्याला बोधप्राप्ती करता ज्ञानोबारायाने तुकाराम महाराजाकडे पाठवावं. ही तुकाराम महाराजांची योग्यता आहे. पण तो धरणीकरी आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना तुकाराम महाराजांनी त्या धरणीकऱ्याला बोध करताना वापरलेले शब्द बघा. काय ज्ञानेश्वरी उणे येथे पाठविले धरणे. ज्ञानेश्वर महाराजांना काय कमी होतं, इथे याला कशा करता पाठवावं? ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. मला सामान्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हा मोठेपणा कशासाठी द्यावा? पायीची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुरे. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. तुमच्या चातुर्याची खोली कळत नाही म्हणून मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो. मी पायीची वाहन आहे, पायातच बरा. तुकाराम महाराजांची ही भाषा काय सुचवते? ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजाकडे अनेकांना पाठवावं, त्याच तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नम्रता व्यक्त करताना म्हणावं मी पायीची वाहन. अदंभित्व हे, अदंभित्वाशिवाय दुसरं काय नाही. ज्ञानोबारायाने जगाच्या दृष्टीपथात तुकाराम महाराजांचा जो अधिकार आणून दिला होता तो झाकला गेला पाहिजे आणि ज्ञानोबारायाचंच मोठेपण अबाधित राहिलं पाहिजे. या अदंभी भावनेनं तुकाराम महाराजांनी स्वतःच्या बद्दल मज पामर आहे काय थोरपण वगैरे वगैरे शब्द वापरलेले आहेत. किती किती सांगावं. अदंभित्व संत महात्म्यांचा जर विचारात घ्याल, तुकाराम महाराजाचा एक अभंग फार बोलका आहे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. सगळं केलंय पण जे जे केलं ते केलं नाही म्हणून सांगितलंय. नाही ऐकिले गाईले गीत,
धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. काय केलं होतं याच्यातलं तुकाराम महाराजांनी? जे जे मी केलं म्हणून तुकाराम महाराज सांगतात ते काहीही त्यांनी केलेलं नाही, उलट तद विरुद्ध क्रिया, सगळ्या सत्क्रियाच त्यांच्याकडून घडलेल्या. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे. असंग संगे घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते, आपण या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. सगळे सगळे दोष स्वतःकडे घेतलेत, पण जे जे दोष स्वतःचे म्हणून महाराज सांगतात तद विरुद्ध सगळेच्या सगळे गुणच त्यांच्या ठिकाणी नांदत होते. पण आपल्या गुणाकडे जगाचं लक्ष जाऊ नये आणि आपल्या सन्मानात लोकांनी गुंतू नये याच्याकरता तुकाराम महाराजांनी वापरलेली ही भाषा अदंभित्व व्यक्त करणारी आहे. महात्मा अमानी, अदंभी, अमानित्वम, अदंभित्वम. पुढे सांगितलं अहिंसा, कोणत्याही भूताची हिंसा घडू नये, न घडो कोणाही भूताचा मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, सर्वेश्वर पूजनाचं वर्मच तुकाराम महाराजांनी सांगितलं, कोणाचाही मत्सर घडू नये. काय मा हिंस्यात सर्व भूतानी, वेदांनी आज्ञा केली कोणत्याही भूताची हिंसा करू नका. काय असतं, काही लोक सगळं पाळतात, हिंसा करू नये वगैरे वगैरे सगळं पाळतात, एखादी कुठंतरी नकळत हिंसा करून जातात. होतं असं, हिंसा करू नये मान्य आहे. अंगावर डास बसला आणि फार चावायला लागला तर माणूस सहज असा हात करतो, मेला की नाही डास? मेला. हिंसा झाली नाही का? झाली. तुकाराम महाराजांनी याचं वर्णन फार छान केलंय. सर्वांग कुरवाळी, उपटी एक रोमावळी. एक माणूस काय करतो, सगळं अंग कुरवाळतो समोरच्या एका माणसाला, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याकरता म्हणून अंग कुरवाळलं कुरवाळलं कुरवाळलं, सगळं अंग कुरवाळलं आणि मिशीतला एकच केस धरून उपसला, बरं वाटेल त्याला? सर्वांग कुरवाळी उपटी एक रोमावळी. हे जसं समोरच्या सगळं अंग कुरवाळून घेणाऱ्या माणसाला बरं वाटणारं नाही, त्याप्रमाणे सर्वत्र अमत्सर भावना, सर्वत्र अहिंसा भावना दाखवणारा पण क्वचित चुकून हिंसा करणारा सर्वेश्वराला ते पूजन मान्य होत नाही. म्हणून महाहिंस्यात सर्व भूतानी म्हणजे कोणत्याही भूताचा शरीर वाणी मनानं कशाही पद्धतीचा हिंसेचा भाग आपल्याकडून घडू नये अशी भावना महात्म्याच्या अंतःकरणात असते. ज्ञानोबरायांनी या अहिंसा पदावर फार विलक्षण व्याख्यान केलंय. वेगवेगळ्या लोकांनी हिंसेलाच अहिंसा कसं म्हणलंय ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टीपथात आणून दिलं. हिंसाची करुणी अहिंसा, निपज विजय हा ऐसा, पूर्वमीमांसा निर्णयो केला. पूर्वमीमांसा काय म्हणते? यज्ञ करा, हिंसा करा, आणि त्याला अहिंसा म्हणा. यज्ञाला अध्वर म्हणतात. ध्वर म्हणजे हिंसा, करायची हिंसा, म्हणायचा अध्वर. पूर्वमीमांसेचा निर्णय हा आहे. आणि आयुर्वेदाघवा तो याची मोहरा पांडवा, जो जीवा कारणे करावा जीवाघात. आयुर्वेदानं सांगितलेलं हेच आहे. औषध देण्याकरता म्हणून काय केलं? आयुर्वेद काय म्हणतो? ज्ञानोबरांनी सांगितले, अजात शत्रु तरुवरा, सर्वांगी लेवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. अरे ज्या झाडानं जन्मात कोणाचं वैर केलं नाही, त्या झाडाचा चीक जेव्हा औषधासाठी वापरायचा असतो तेव्हा त्या झाडाला ओरखडे देतात. पा सर्वांगी लेवविल्या शिरा, त्याच्यावर ओरखडे देऊन त्याच्यातला रस काढून त्याचा चीक काढून त्याचं औषध काही करायचं असतं, तेव्हा त्याला अलंकार काय घातले? तो अजातशत्रू आहे, वृक्ष अजातशत्रू आहे म्हणून त्याचा सन्मान केला. कशाने? सर्वांगी लेवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊन धनुर्धरा कोरडे केले. जीवा कारणे करावा जीवाघातू, आणि ह्याला अहिंसा म्हणायचं? नानारोग्य आहाळली लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली. हिंसा, प्राणी मरतोय, त्याची हिंसा होऊ नये, तो मरू नये याच्याकरता म्हणून ते हिंसा निवारावया केली.
चिकित्सा का, त्याची चिकित्सा करतो. तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समोळी सपत्री. एखाद्या वनस्पतीचा नाश कसा होतो, आयुर्वेद कसा करतो, विस्तारानं चिंतन सांगितलं. आयुर्वेद बघा, पूर्वमीमांसा बघा, वेगवेगळे दर्शनकार बघा. ज्ञानोबारांनी सांगितलं, एक न पचवितीची कण ये हिंसेचे भेण. काही लोक स्वयंपाकच करत नाहीत म्हणे, का? प्राणी मरतील म्हणून. आपण लाकूड पेटवलं, लाकडात किडे बिडे असले, ते मेले, ते जीवजंतू मेले, काय घ्यायचं? पाणी शिजवायला लागलो आपण, अन्न शिजवायला लागलो, पाण्यात जीवजंतू असतील, मरतील. न पचवितीची कण ये हिंसेची भेण. हिंसा होऊ नये म्हणून अन्न न शिजवणाऱ्या माणसाला हे कळत नाही. ते कदर्थले प्राण, त्याची हिंसा. आपल्या प्राणाला यातना झाली ना, ही हिंसा नाही का? ही हिंसाच झाली ना. वेगवेगळ्या लोकांनी हिंसा करून त्याला अहिंसा शब्द कसा ठेवला, हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून दिलं. आणि शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्वमत बोली जैल, अहिंसे रूप की जैल, जिया उठली या आतुल ज्ञान दिसे. आता मी माझं स्वतःचं अहिंसेबद्दलचं मत सांगतो. ते स्वमत बोली जैल, अहिंसे रूप की जैल, अहिंसेचं रूप तुमच्या समोर व्यक्त करतो. जिया उठली या आतुल, जी अहिंसा जागी झाल्याच्या नंतर तिच्या आत असलेलं ज्ञान दिसे. ज्ञान साक्षात्कृत व्हायला लागतं, ती अहिंसा तुम्हाला सांगतो. असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय हळुवार भावना अहिंसकाच्या ठिकाणी कशी असते, फार विलक्षण चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी रेखाटलंय. ती आहे अहिंसा. अशी अहिंसा, शरीराची अहिंसा, वाणीची अहिंसा. तो महात्मा बोलतो कसा, अहिंसकाचं बोलणं कसं, अहिंसकाचं वागणं कसं, अहिंसकाचं चालणं कसं. कमळावरी भवर पाय ठेविती हळुवार, कुचुंबेल केसर इया शंका. कमळातल्या परागकणाला चुरगळून घडू नये याच्याकरता कमळावर पाय ठेवणारा भुंग जसा हळुवार पाय ठेवतो, त्या हळुवार भावनेनं अहिंसा वृत्तीच्या महात्म्याचं भूमीवर पाय ठेवत चालणं असतं म्हणे. वेगे आणिलेसा दिठी घालून आविसा, जळी बकुजैसा पाऊल सोये. अनेक अनेक उदाहरणं देत ज्ञानेश्वर महाराजांनी शरीराकडून त्याच्या अहिंसा कशी घडते, वाणीनं तो अहिंसा कशी साधतो, त्याचं अंतःकरण कसं अहिंसक असतं, विलक्षण चित्र ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या समोर रेखाटलंय. मनात हिंसेची भावना नाही. बोलत असताना तो महात्मा बोलतो कसा, ज्ञानोबारांनी बारकाईने त्याचं वर्णन केलंय. त्याचं बोलणं भवई कवणाची नुच लावी. समोरच्या माणसाचं ते बोलणं ऐकल्याच्या नंतर भुवई सुद्धा उचलली जाऊ नये एवढं चित्त स्थिर राहावं, असं त्या महात्म्याचं बोलणं असतं. भुवई उचलल्या गेली, त्याला तो शब्द लागला, खटकला, वाचिक हिंसा झाली म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. असं बोलणं, असं चालणं, याला म्हणायचं अहिंसा. आणि ही अहिंसा ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी असते. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा. त्याच्या पुढे सांगितलं क्षांती. ही क्षांती म्हणजे क्षमाशीलता. महात्मा क्षमाशील असतो. कोणत्याही प्रकारची त्याच्या अंतःकरणामध्ये अपराधाचा प्रतिकार करण्याची भावना नसते. क्षमा म्हणजे काय? क्षमेचं लक्षण सांगितलंय, सत्यपि सामर्थ्ये अपकार सहनम क्षमा. केलेल्या अपकाराचा प्रतिकार करण्याची अंगी ताकद असूनही तो अपराध सहन करणं, याला क्षमा म्हणायचं. उदाहरणानं सांगायचं झालं तर कोणी थोबाडीत जर दिली तर त्याचा हात तोडायची ताकद असताना सुद्धा त्याची थोबाडीत दिलेली सहन करणं ही क्षमा आहे. थोबाडीत दिल्यानंतर त्याच्याकडे पाहायची ताकद नाही म्हणून गप्प बसला, दुबळेपणा आहे. क्षमा नाही. हात तोडायची ताकद असूनही थोबाडीत मारलेली सहन करतो, क्षमा. अशी क्षमा महात्म्यांच्याकडे असते. तुकाराम महाराजांनी एका अभंगात वर्णन केलंय,
तशाच अर्थाचं एक पौराणिक वचन आहे. क्षमाशस्त्रम करे यस्य दुर्जनः किं करिष्यते अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यते. अगदी या वचनाचा अनुवाद महाराजांच्या एका अभंगात आहे. क्षमाशस्त्र जया नराची या हाती दुर्जनतया प्रती काय करी तृण नाही तेथे पडिला दावाग्नी जायतो विझोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित धरा अखंडित क्षेमरूप. क्षमा चांगली आहे, क्षमा चांगली, क्षमा महत्वाची. त्या जमदग्नीचा मुलगा परशुरामाने जेव्हा त्या सहस्रार्जुनाचा वध केला क्रोधाच्या आवेशात, सहस्रार्जुनाचा वध करून आल्यानंतर त्या परशुरामाने जमदग्नीला सांगितलं म्हणे आत्ता जाऊन आलो, तुमचा अपराध करणाऱ्या सहस्रार्जुनाला मी दंड केला, शासन केलं. जमदग्नी जे बोलले ते फार महत्वाचं. ते म्हणायला लागले नाही बाळ, असं करायचं नाही. वयम हे ब्राह्मणास्तात क्षमयार्हणतांगताः. ते बोलले बाळा आपण ब्राह्मण आहोत, जो मोठेपणा आपल्याला आहे तो क्षमेनं आहे, योग्य मनुष्य आहे. काहीतरी त्याच्याकडून थोडासा प्रमाद घडला म्हणून त्याला आपण शासन करावं, चुकलं तुझं. क्षमया अर्हणतांगताः. क्षमेनं आपल्याला योग्यता सिद्ध झाली, क्षमेनं मोठेपण आलं. अशी क्षमा महात्म्यांच्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या पुढचं सांगितलेलं लक्षण आहे आर्जवम. आर्जव म्हणजे सरळपणा, रुजुता, अत्यंत सरळ. कायावाच्या मनानं महात्मा सरळ असतो, इकडे एक तिकडे एक नाही. काय मनस्येकम वचस्येकम कार्यमेकम महात्मनाम मनस्यन्यद वचस्यन्यद कर्मण्यन्यद दुरात्मनाम. मनात एक आहे, वाणीत दुसरंच आहे, क्रियेत तिसरंच आहे. दुरात्मा म्हणा जे मनात तेच वाणीत आणि जे मन वाणीत तेच क्रियेत येतं त्याला महात्मा म्हणा. सरळपण आहे. चित्ते वाची क्रिया यांचे साधूनाम एकरूपता. चित्तवाणी आणि क्रियेत साधूच्या एकरूपता असते, यालाच आर्जव म्हणतात, सरळपणा म्हणतात. आणि असं आर्जव महात्म्याकडे असतं. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जव एवढ्या लक्षणाचा विचार झाल्यानंतर भगवंताने सांगितलेलं लक्षण आचार्योपासनम. तो महात्मा करतो काय? आचार्याची उपासना करतो. आचार्य म्हणजे सद्गुरू. आपल्या सद्गुरूची महात्म्याकडून उपासना घडते. आचार्य म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? गुरुत काय भेद असण्याची शक्यता आहे का? या गुरुची उपासना कशा करता वगैरे वगैरे विचार आपल्याला करायचा आहे. तो बघा आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता चिंतनाला सुरुवात होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गेली 1.5-2 तास आपण एक वेगळ्या अशा निरामय आनंदात होतो. महाराजांच्या वाणीमध्ये निरामय आनंदाची तहान वाढविणं आणि ती शमविणं हे दोन्ही सामर्थ्य आहे. आणि ज्ञानी भक्ताची लक्षणे हे सांगत असताना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
आघवियाचे दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्छाते हे ते आचार्य पास्ते प्रगटी जैल तुझ प्रति वैसदे कपाती अवधानाचे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला उद्देशन किंवा अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला सांगितलेलं जे गीतेतलं दिव्य तत्त्वज्ञान आहे त्याच्यातल्या 13व्या अध्यायाच्या वाट्याला आलेली ज्ञानलक्षणं त्याचा विचार आपण पाहत आहोत. भगवंताचं साक्षात्कारात्मक ज्ञान ज्या महात्म्याला सिद्ध झालेलं आहे ते ज्ञान त्याच्या ठिकाणी बांधल्यामुळे त्या ज्ञानाच्या योगानं त्याच्या ठिकाणी जी लक्षणं दिसतात प्रगट होतात. ज्ञानाच्या योगानं प्रगट झालेली ती लक्षणं असल्यामुळे त्याला ज्ञानी लक्षण न म्हणतात ज्ञानलक्षण असं भगवंतांनी संबोधलं आहे. येतच ज्ञानमिती प्रोक्तम असा देवाचा शब्दप्रयोग आहे, यालाच ज्ञान असं म्हणतात. आणि याच्या विपरीत अशा पद्धतीच्या लक्षणाचा अभ्यास जर आपण केला तर त्याला अज्ञानाचं लक्षण असं आपल्याला म्हणता येतं. ज्ञान आणि अज्ञान दोन्हीचे लक्षणं एकाच ठिकाणी एकाच वेळेला भगवंतांनी सांगितले. त्याच्यातलं ज्ञानलक्षण जे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याचा आपण अभ्यास का करायचा, विचार का करायचा, चिंतन मनन का करायचं या संबंधातला विचार आपण कलासा पाहिला. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवन्ति असा नियम आहे. सिद्ध कोटीला प्राप्त झालेल्या पुरुषाच्या ठिकाणचं लक्षण साधकाला साधन म्हणून उपयोगी पडतं. आपल्या जीवनामध्ये त्या लक्षणाचा आपण अभ्यास करावा, ते लक्षण जाणावं, यथाशक्ती ते अंगी बनवण्याचा प्रयत्न करावा. मग आपल्याला सुद्धा हळूहळू ते सिद्धाची अवस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून सिद्ध लक्षणाचा अभ्यास करण्याकरता आपण ही सिद्ध लक्षणं पाहतो आहोत. आणि सिद्धाची ज्ञानाची लक्षणं ज्ञानाची लक्षणं सांगत असताना भगवंतानं जी जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाच्या संबंधात आपण विचार करताना ज्ञानाचं काय महत्त्व आहे, अज्ञानानं मनुष्याच्या जीवनामध्ये काय नुकसान होण्याची शक्यता आहे या संबंधातला थोडासा विचार ओघानं केला. अज्ञानाचं नुकसान टाळायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञान असलं पाहिजे, कारण ज्ञान आल्याच्याशिवाय अज्ञान जात नाही. सूर्य आल्याशिवाय जसा अंधार जात नाही तसं ज्ञानाचा उदय जीवनामध्ये झाल्याच्याशिवाय अज्ञानाचा अंधकार निवृत्त होण्याची शक्यता नाही. मग हा अज्ञानाचा अंधकार मनुष्याच्या जीवनातला निवृत्त व्हावा, त्याला स्वरूपाचं साक्षात्कारात्मक ज्ञान सिद्ध व्हावं याच्याकरता काय काय हे ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्या ठिकाणच्या लक्षणाचा अभ्यास करून आपल्याला ती लक्षणं कशी अंगी बाणवता येतील याचा विचार करण्याकरता मग ज्ञानलक्षणाचा विचार आपण सुरू केलेला आहे. ही ज्ञानलक्षणं एकंदर भगवंतांनी 18 सांगितली आणि त्या 18 लक्षणापैकी या श्लोकाच्या वाट्याला आलेलं आचार्य उपासन हे जे ज्ञानलक्षण आहे, ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी अभिव्यक्त होणारं लक्षण आहे, त्याचा प्रामुख्यानं विचार करायचा असल्यामुळं अनुषंगानं त्याच्या पूर्वी आलेल्या लक्षणाचा थोडासा विचार आपण केला. कारण गीतेमध्ये आलेली ही सगळीच्या सगळी लक्षणं जर आपण पाहायला लागलो तर पुढचं लक्षण निर्माण होण्याच्या आधी मागचं लक्षण सिद्ध व्हावं लागतं. मागचं लक्षण सिद्ध झाल्याच्याशिवाय पुढचं लक्षण सिद्ध होत नाही. म्हणून मागच्या लक्षणाचा थोडासा विचार आपण केला. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांती आर्जवम एवढ्या लक्षणाचा विचार झाल्याच्या नंतर मग आचार्योपासनम आहे. महात्म्याच्या ठिकाणी अमानिता बांधलेली असते. अंतःकरणामध्ये कोणतीही मानसन्मानाची भावना नाही. योग्यता मानसन्मान करण्यासारखी जरी असली तरी महात्म्याच्या ठिकाणी मानसन्मानाची भावना नाही. ज्याची योग्यता नाही त्याला मानसन्मानाची अपेक्षा निर्माण होते हा भाग वेगळा. पण योग्यता असतानासुद्धा महापुरुषाची अशी स्थिती असते की त्याला मानसन्मानाची अपेक्षा नाही. पूज्यता डोळा देखावी, स्वकीर्तिक आणि नायिकावी, मी अमुका ऐसी नुहावी, सेची लोका, अशा पद्धतीची भावना त्याच्या ठिकाणी बांधलेली असते. त्याचा आपण विचार केला. अमानिता साधूच्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अदंभित्वम म्हणजे कोणत्याही प्रकारचा दंभ साधू पुरुषाच्या ठिकाणी नाही. आणि दंभ नसणं याचा अर्थ आपल्या ठिकाणी असलेलं जे सत्तत्व आहे, जे सत्तत्व आपला सत्कार करवून देणार आहे अशा सत्तत्वाची अभिव्यक्ती महात्म्याच्याकडून घडत नाही बरं का. स्वधर्म वाग्ध्वजी बांधून येणे. ज्ञानेश्वर महाराजांनी चिंतन असं केलं की तो स्वधर्मानुष्ठान करतो पण स्वधर्म वाणीच्या ध्वजावर बांधू इच्छित नाही. वाग्ध्वजी बांधून येणे, वाणीचा ध्वज फडकवायचा आणि त्या फडकवलेल्या ध्वजावर आपला स्वधर्म नेऊन हारासारखा बांधायचा असं साधू पुरुषाला मान्य नसतं, कारण तो अदंभी आहे. आपल्या ठिकाणी जे काही सत्तत्व असेल ते असू द्यावं, पण असलेल्या सत्तत्वाच्या योगानं आपला सत्कार व्हावा, आपल्याला मोठेपण प्राप्त व्हावं याच्याकरता त्या सत्काराचं अवडंबर मांडावं हे मात्र त्या साधुपुरुषाला मान्य नाही, ज्ञानीपुरुषाला मान्य नाही. असा विचार भगवंतांनी एकंदर या ठिकाणी आपल्याला सांगितलेला पाहायला पडतो. असं पहिलं लक्षण ज्ञानाचं आहे अमानित्व, दुसरं लक्षण आहे अदंभित्व, तिसऱ्या लक्षणाचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येतं भगवंतांनी सांगितलेलं तिसरं लक्षण आहे अहिंसा. कोणत्याही जीवाची कोणत्याही प्रकारची हिंसा शरीरानं वाणीनं मनानं हा महात्मा घडू देत नाही. हा असं अहिंसा वृत्ती त्याच्या ठिकाणी बांधलेली असते. हे एक त्याचं लक्षण आपण विचारात घेतलं. शांती ही म्हणजे क्षमा. साधू पुरुषाच्या ठिकाणी क्षमाशीलता आहे, अत्यंत तो क्षमाशील आहे. कोणत्याही प्रकारचा अपराध त्या अपराधाचा प्रतिकार करण्याची त्याच्या ठिकाणी शक्ती असतानासुद्धा तो अपकार सहन करतो, असा क्षमाशील आहे. आणि आर्जव म्हणजे अत्यंत सरळ वृत्ती त्या साधू पुरुषाच्या ठिकाणी बांधलेली आहे. काया वाचा मनानं तो रुजू आहे, सरळ वागतो आहे.
वाणी मन क्रिया सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी त्याची एकरूपता आहे. चित्तेवाची क्रिया यांच्या साधनाम एकरूपता अशा अवस्थेला प्राप्त झालेला तो महात्मा आहे आणि असं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी आर्जव बांधलेला आहे. इथपर्यंतच्या लक्षणाचा आपण विचार केला. याच्या पुढचं लक्षण आहे आचार्योपासनम. हा महात्मा काय करतो? आचार्याची उपासना करतो. आचार्याची उपासना करतो म्हणजे सद्गुरूची उपासना करतो. आचार्य हा शब्द सद्गुरू या अर्थानं आहे बरं का. आचार्य शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त भिन्न आहे, गुरु शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त भिन्न आहे, सद्गुरू शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त भिन्न आहे. पण शब्दाची प्रवृत्ती वेगळ्या अर्थात जरी चाललेली असली तरी अंततोगत्वा जो गोळाबेरीज अर्थ असतो तो सद्गुरू याच ठिकाणी जाणारा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. अनेक शब्द असे आपल्याला पाहायला सापडतात. एका वस्तूचे वाचक असलेले अनेक शब्द असतात. संस्कृतामध्ये तशी योजना आहे. मराठीमध्ये सुद्धा कित्येक वेळेला एका अर्थाचे अनेक शब्द असण्याची शक्यता असते. पाणी या अर्थानं संस्कृतामध्ये 36 शब्द आहेत. पाण्याला 36 शब्द आहेत आणि एवढे सगळेच्या सगळे शब्द पाणी हा अर्थ व्यक्त जरी करत असले तरी प्रत्येक शब्दाचं प्रवृत्तीनिमित्त भिन्न असतं. त्या पाण्याच्या ठिकाणचा एक विशिष्ट गुण दाखवण्याकरता म्हणून एक शब्द आलेला असतो. प्रवृत्तीनिमित्त भिन्न जरी असलं तरी अंततोगत्वा त्या सगळ्या शब्दांचा अर्थ पाणी जसा आहे त्याप्रमाणे आचार्य, सद्गुरू, गुरु, देशिक हे सगळेच्या सगळे शब्द प्रवृत्तीनिमित्तानं भिन्न भिन्न आपल्याला पाहायला सापडले. अंततोगत्वा या सगळ्यांचा तात्पर्य अर्थ जर आपण पाहिला तर एकच तात्पर्य अर्थ आपल्याला दिसतो. त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरू कोणाला म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, देशिक कोणाला म्हणायचं या संदर्भातला थोडासा विचार केला पाहिजे. सद्गुरूची मनुष्याच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे बरं का. काहीही शिकायचं झालं तर त्याला मार्गदर्शन पाहिजे आणि मार्गदर्शन पाहिजे म्हणलं की मार्गदर्शन करण्याकरता सद्गुरूची जीवनामध्ये आवश्यकता आहे. काहीही शिकायचं असो, सामान्यातली सामान्य क्रिया जरी माणसाला शिकायची झाली तरी त्याच्याकरता ही सद्गुरूची आवश्यकता आहे. नाही असं नाही. मग तुम्ही विचार करा, लहान मूल असतं त्याला बोलायला शिकवायला त्याची आई गुरु म्हणून लागते. लहान मूल असतं त्याला चालायला शिकवायला त्याची आई गुरु म्हणून लागते. त्या आईनं त्या बाळाचं बोट धरलं नाही, त्याला उभं केलं नाही आणि पाय पाय करून जर त्याला चालवलं नाही मुलाला चालता येणार नाही. आईनं त्याला आई बाबा असे शब्द उच्चारून बोलायला शिकवलं नाही त्याला बोलता येणार नाही. सामान्य बोलण्याची क्रिया, सामान्य चालण्याची क्रिया पण ही शिकण्याकरता सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येण्यासारखी आहे बरं का. असं सद्गुरूचं महत्त्व जीवनामध्ये आहे. काही शिकायचं झालं की सद्गुरूची आवश्यकता आहे. सामान्य क्रिया, सामान्य ज्ञान, सामान्य वचन या संदर्भामध्ये जर आपल्याला सद्गुरूची आवश्यकता भासत असेल तर शास्त्राला अभिप्रेत असलेली जी अपरोक्ष साक्षात्कारात्मक विद्या आहे ती प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूची गरज नाही असं कसं म्हणता येईल बोला. गुरुची गरज आहे. गुरुच्याशिवाय आपल्याला साक्षात्कारात्मक ज्ञान सिद्ध होणार नाही. भगवंताचा साक्षात्कार संपादन करण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता सद्गुरूची सेवा वगैरे केलीच पाहिजे. सद्गुरूची जीवनामध्ये आवश्यकता आहेच आहे बरं का. सद्गुरूच्या शिवाय ज्ञान नाही. बाकी सद्गुरूच्या शिवाय ज्ञान नाही कशामुळं असं समजायचं, कशावरून असं गृहीत धरायचं याचा विचार करण्याकरता आपल्याला थोडंसं चिंतन केलं पाहिजे बरं का. काही आहे वेदशास्त्राचं, काही लोक असं म्हणतात वेदशास्त्राचं चिंतन करावं. शास्त्रग्रंथ आहेत, पुराण ग्रंथ आहेत, इतिहास ग्रंथ आहेत, उपनिषदं आहेत, संतांचं वाङ्मय आहे. हे सगळ्याच्या सगळं आम्ही वाचू शकतो ना. आम्हाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे ना, आम्हाला डोकं आहे ना, आम्ही विचार करू शकतो, वाचू शकतो, चिंतन करू शकतो. त्याच्यातून आम्हाला ज्ञान सिद्ध होण्याची शक्यता नाही का? मग ज्ञानाच्यासाठी कोणत्या तरी एखाद्या महात्म्याकडे जा, त्याला गुरु म्हणून वरा, त्याला नमस्कार करा, त्याची सेवा करा, त्याला प्रश्न विचारा. भानगडी करायच्या कशाला? सद्गुरूची आवश्यकता काय आहे? ग्रंथ आहेत ना, ग्रंथ हेच गुरु असं म्हणणारे काही लोक जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतील. नाही असं नाही. ग्रंथानुज्ञान होतं ही गोष्ट खरी आहे. नाही असं नाही. ग्रंथ वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचली पाहिजे, संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजे, पुराण इतिहास उपनिषदं वाचली पाहिजेत, सगळं वाचलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरी त्या ग्रंथांचं हृदगत कळण्याकरता म्हणून सद्गुरूची शरणागती आवश्यकच आहे. सामान्यातल्या सामान्य ग्रंथातून होणारा बोधसुद्धा आपल्या बुद्धीनं आपण संपादन करू शकत नाही. जगद्गुरू शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये या संदर्भात फार चांगलं चिंतन केलं आहे. आचार्य म्हणतात हे ग्रंथ आहेत, ज्ञान ग्रंथातूनच घ्यायचं आहे. गोष्ट खरी आहे, पण हे ग्रंथातून घेतलं जाणारं ज्ञान सद्गुरूच्या मुखातून आलं तर ते रुच्य होतं म्हणे. आचार्याने सांगितलं रुचकर होण्याकरता, ते ज्ञान सुपाच्य होण्याकरता त्या ज्ञानाला गुरुमुख लागलंच पाहिजे. सद्गुरूच्या मुखावाचून त्या ज्ञानाचा परिपाक होण्याची शक्यता नाही. अनेक उदाहरणं आचार्याने त्या ठिकाणी दिलेली आहेत. पाणी जगभर जे मिळतं ते समुद्राचंच असतं. सगळ्या जगाने जे पाणी घ्यायचं असतं ते समुद्राचंच घ्यायचं असतं, पण मेघमुखाने घेतलं तरच ते रुच्य होतं. मेघमुखाने न घेता प्रत्यक्ष समुद्राजवळ जाऊन कोणी पाणी घेण्याचा प्रयत्न करायला लागला ते रुचकर असत नाही, खारट असण्याची शक्यता आहे.
पाणी समुद्राचंच, पण मेघाच्या मुखातून आल्यानंतर ते रुचकर झालं, ते सुपाच्य झालं. त्याप्रमाणे ज्ञान आहे ग्रंथातलंच, ज्ञान आहे वेदातलंच, पण ते ज्ञान गुरुच्या मुखातून जर घेतलं तर ते सुपाच्य होतं, ते रुचकर होतं, साधकाला भावणारं ठरतं. अशा पद्धतीचं चिंतन जगद्गुरू शंकराचार्यांनी मांडलं. बरं का, ज्ञान घ्यायचं आहे सद्गुरूच्या मुखातून घ्या. गुरुमुखाच्या शिवाय त्या ज्ञानाला रुची नाही. काय, झाडाचंच फळ घ्यायचं असतं, पण शुकानं त्याला चोच मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जशी रुचकरता निर्माण होते, पोपटाची चोच ज्या फळाला लागली ते फळ जसं रुचकर आहे, झाडाचंच फळ आहे, पण पोपटाच्या मुखाचा स्पर्श झाल्यानंतर त्याची रुची आपल्याला कळणार आहे. त्याप्रमाणे ज्ञान ग्रंथातलंच आहे, पण सद्गुरूच्या मुखाचा स्पर्श झाल्याच्या नंतर ते रुचकर होणार आहे, सुपाच्य होणार आहे. यासाठी सद्गुरूच्या मुखांनीच ते ज्ञानाचं श्रवण करावं, असा उपदेश अनेक ठिकाणी सद्ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, काही असतं, शब्दाच्या जाळ्यामध्ये मनुष्य अडकून पडला की त्याला तिथून बाहेर पडणं कठीण होऊन जातं. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये याही संदर्भातला विचार केलेला आहे. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम अतः प्रयत्नाज ज्ञातव्यम तत्वज्ञात तत्वमात्मनः. आचार्याने सांगितलं, आपल्याला आत्मतत्व जाणून घ्यायचं आहे, आणि आत्मतत्व जाणून घेण्याकरता म्हणून उपनिषदाची शरणागती आवश्यक आहे. नाही असं नाही, उपनिषदातूनच हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण आत्म्याच्या संबंधात, परमात्म्याच्या संबंधामध्ये उपनिषदातला शब्द आहे, तंतु औपनिषदम पुरुषम पृच्छामी. त्या औपनिषद पुरुषाच्या संबंधानं मी विचारतो, मला सांगा, असं शिष्य गुरुला विचारतो. तो औपनिषद पुरुष हा जो शब्द आहे की नाही, या शब्दावर भाष्य करत असताना जगद्गुरू शंकराचार्याने असं म्हणलेलं आहे, उपनिषत्सु एव अवगमः यस्य सः औपनिषदः. परमेश्वराला, आत्म्याला औपनिषद पुरुष का म्हणायचं? आचार्यांनी कारण त्याचं असं दिले, उपनिषदातच त्याचं ज्ञान होण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला औपनिषद पुरुष म्हणलं. ज्ञानोबारायाने सुद्धा वेद प्रतिपाद्या, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत शब्द वापरला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाचाच प्रतिपाद्य विषय. उपनिषदातूनच त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कारात्मक बोध आपल्याला संपादन करता येण्याची शक्यता, म्हणजे आत्मस्वरूप कसं आहे वेदातूनच कळणार आहे. त्याला लावलेला वेद प्रतिपाद्य किंवा औपनिषद पुरुष हा शब्द जर आपण पाहिला तर ते आत्मस्वरूप आपल्याला वेदातूनच कळण्याची शक्यता, हे जरी खरं असलं तरी परंतु ते उपनिषदातलं ज्ञान, त्या आत्म्याचं उपनिषदातून होणारं ज्ञान ते संपादन करण्याकरता म्हणून आपल्याला सद्गुरूची शरणागती आवश्यक आहे. विचार सांगितला. आचार्य बोलले शब्द जालम. आचार्याने सांगितलं हे शब्दाचं फार मोठं जाळ आहे. महाअरण्यम, हे भयानक असं अरण्य आहे. चित्तभ्रमण कारणम, मनुष्याच्या अंतःकरणाला भ्रम निर्माण करणारं हे अरण्य. शब्दाच्या जाळ्यात घुसला, बाहेर पडणं शक्य होत नाही. भयानक अरण्यामध्ये शब्दाच्या या घुसल्याच्या नंतर आपल्याला बाहेर पडणं शक्य होत नाही. चित्ताला भ्रम निर्माण होतो, दिंगूढ होतो मनुष्य. कुठं जायचं आहे, आपल्याला या शब्दांनी काय सांगितलं आहे कळत नाही. आणि अशी अवस्था झाली की मग त्या शब्दाच्या जाळ्यात नुसता गुंतून राहण्याच्या पेक्षा त्या शब्दाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याकरता किंवा त्या शब्दाचा यथार्थ बोध संपादन करण्याकरता आत्मज्ञानी महात्म्याला शरण जाण्याच्या शिवाय दुसरा मार्ग राहत नाही. म्हणून आचार्याने सांगितलं, अतः प्रयत्नाज ज्ञातव्यम तत्वज्ञात तत्वमात्मनः. तत्वज्ञ अशा महात्म्याच्या पासून आत्मतत्वाचं ज्ञान संपादन करा. उपनिषदातलंच ज्ञान घ्या, पण सद्गुरूच्या मुखातून घ्या. हा त्याच्यातला भाव आपल्याला पाहायला सापडतो. नुसतं शब्दाच्या जाळ्यामध्ये भटकून उपयोग होत नाही. कित्येक शब्द साधे असतात, पण त्या साध्या शब्दाचा तात्पर्य अर्थ आपल्याला कळत नाही. काय, नुसतं शब्दाचं चिंतन, शब्द छल म्हणा किंवा शब्दाचा किस्स पाडणं म्हणा, याच्यातून आपल्याला ज्ञान होण्याची शक्यता नाही. त्यात शब्दातून तो शब्द उच्चारणाऱ्याला नेमकं काय अभिप्रेत आहे हे कळालं तर तात्पर्य बोध झाला असं आपल्याला म्हणता येतं. शाब्दबोध संपादन करताना वेदांतातली प्रक्रिया आहे. शाब्दबोध संपादन करायचं आहे. एखाद्या वाक्यातून आपल्याला काय त्या वक्त्याला नेमकं सांगायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर तिथं पहिल्यांदा 4 गोष्टीचा विचार करा. आकांक्षा, योग्यता, आसक्ती आणि तात्पर्य. 4 गोष्टीचा विचार असला पाहिजे. आकांक्षा, एक वाक्य उच्चारलं आहे किंवा एक वाक्यदेश उच्चारला आहे, 10-5 वाक्याचा एक पॅरेग्राफ उच्चारलेला आहे, लिहिलेला आहे, तो पाहायचा आहे, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तेव्हा ते चिंतन करताना आपल्याला काय काय पाहावं लागतं. पहिल्यांदा पहा आकांक्षा. एक पद उच्चारून अर्थबोध होत नाही. वाक्य पूर्ण उच्चारलं गेलं पाहिजे, वाक्य पूर्ण वाचलं गेलं पाहिजे. रामा नुसतं म्हणून उपयोग होत नाही. मग गावाला गेला, गावून आला, इथे येणार आहे, जेवायला येणार आहे, काहीतरी पुढचं असलं पाहिजे. एक शब्द उच्चारून, मग ते कर्तृवाचक असेल, कर्मवाचक असेल, क्रियावाचक असेल, काही मधलं सांगणार असेल, संप्रदान सांगेल, अपादान सांगेल, संबंध सांगेल, जो कोणता शब्द
शब्द तुम्ही उच्चारला असेल, तो एक शब्द उच्चारलेला कानावर पडल्यानंतर मनुष्याला त्या शब्दाच्या संबंधानं अर्थबोध संपादन करताना अजून काही पदांची आकांक्षा असते. कर्त्याला कर्माची अपेक्षा आहे, कर्माला करणाची अपेक्षा आहे, संप्रदानाची अपेक्षा आहे, अपादानाची अपेक्षा आहे, संबंधाची अपेक्षा आहे. म्हणून प्रथमा, द्वितीया, तृतीया वगैरे विभक्तीनं युक्त असलेली पदं एकमेकाच्या संबंधानं असणं, एकमेकाच्या संबंधाची तिथं आकांक्षा निर्माण होते. एक पद उच्चारलं की दुसऱ्या पदाची आकांक्षा, पहिल्यांदा आकांक्षेचा विचार केला पाहिजे. आकांक्षा पूर्ण झाली की योग्यता, उच्चारलेलं जे वाक्य त्या वाक्याने सांगितलेलं व्याकरणाच्या दृष्टीनं वाक्य पूर्ण असेल, पण व्याकरणाच्या दृष्टीनं पूर्ण असलेल्या त्या वाक्यानं सांगितलेला अर्थ योग्य आहे का याचा एक विचार माणसानं केला पाहिजे. बरं का, उदाहरण त्याच्याकरता साहित्यातलं वेदांतानं सांगितलेलं असं आहे, वन्हिना सिंचते. बरं का, वन्हिना सिंचते म्हणजे अग्नीने सडा घालतो, अग्नीने सडा घालतो. व्याकरणाच्या दृष्टीनं वाक्यात काही अपूर्णता आहे का बघा. अग्नीने तृतीयांत करता हे करण आहे आपल्याकडे, सडा घालतो. सडा घालणारा एक कोणीतरी आहे, तो करता आहे. त्यानं अग्नी नावाचं साधन घेतलेलं आहे आणि तो सडा घालण्याची क्रिया करायला लागलेला आहे. व्याकरणाच्या दृष्टीनं वाक्यामध्ये कोणतीही त्रुटी नाही, पण व्याकरणाच्या दृष्टीनं त्रुटीपूर्ण नसलेलं हे वाक्य अर्थबोध देऊ शकतं का, योग्य अर्थ सांगू शकतं का? या वाक्यानं सांगितलेला अर्थ योग्य आहे असं तुम्ही म्हणाल का? म्हणत नाही. का म्हणत नाही? योग्यता नाही. अग्नी नावाचा जो पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये सिंचन योग्यता नाही. सडा शिंपडणे याच्याकरता लागणारे जे पाणी आहे, शिंपडणे याच्याकरता लागणारे जे तेल आहे, शिंपडणे याच्याकरता लागणारा जो कोणताही द्रव पदार्थ आहे, त्या ती द्रवता, ते द्रव पूर्णत्व, ते द्रव रूपत्व अग्नीच्या ठिकाणी नसल्यामुळं व्याकरणाच्या दृष्टीनं हे वाक्य जरी पूर्ण असलं तरी योग्यता नसल्यामुळे तिथून अर्थबोध आपल्याला संपादन करता येत नाही. काय काय विचार चाललाय बघा. शब्दाचं तात्पर्य निश्चित करताना, वाक्यबोध संपादन करताना पहिली गोष्ट आहे आकांक्षा पहा, आकांक्षेनंतर योग्यता पहा, योग्यतेच्यानंतर आसक्ती पहा. तिसरं सांगितलं आसक्ती, आसक्ती नाही बरं का, आसक्ती. आसक्ती म्हणजे जवळ असणं. पदं एकमेकाच्या जवळ असली पाहिजेत. काय असतं? एक कर्तृपद आहे, कर्तृपदाच्या नंतर लगेच कर्मपदाची अपेक्षा आहे, त्याच्यानंतर करणपदाची अपेक्षा आहे. ही सगळीच्या सगळी पदं यथाक्रम असणं याला म्हणतात आसक्ती. एका पदाचा बोध होण्याकरता ज्या दुसऱ्या पदाची गरज आहे ते पद जर 10-5 पदाच्या नंतर पुढे पडलं असेल, एक पद अलीकडे आहे, मध्ये 10-5 दुसरीच पदं आली आणि शेवटी या पहिल्या पदाच्या संबंधातलं पद जर पडायला लागलं तर तिथूनही वाक्यबोध संपादन करता येत नाही. विचार करा, चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. काही लोक म्हणतात की बाबा काव्यामध्ये पदं विखुरलेली असतात ना. एखादा कवी आहे, काव्य रचायला लागला, हे गद्य काव्य सोडून द्या, पद्य काव्य धरा. पद्य काव्यामध्ये वाक्यामधली शब्द सगळे विखुरलेले आपल्याला पाहायला सापडतात ना. कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमानं नेहमी गद्यवाक्य उच्चारलं जातं. हे जरी खरं असलं तरी पद्यमय वाक्याचा उच्चार होत असताना कर्ता, कर्म, क्रियापद यांची विसंगती झालेली चालते ना, अलंकारभूत असते ना, ते शोभा देणारी असते ना वाणीला, ती सुद्धा त्या शब्दाला सगळ्याच्या सगळ्या विशिष्ट कवितेच्या छंदाच्या मर्यादेत बसवायचं असल्यामुळं त्याला कर्ता, कर्म, क्रियापद इकडं तिकडं फिरवावे लागले तरी चालतात. बरं का. काय गंमत आहे पहा, साहित्यशास्त्रानं असं सांगितलं आहे, शब्द फिरवण्यापेक्षा असलेल्या शब्दामध्ये थोडासा बदल केला तरी चालेल, पण छंदभंग होता कामा नाही म्हणे. अपिमाशम मशंकुर्या छंदोभंग न कारयेत. माश उडीद या अर्थानं माश शब्द आहे. त्या माश शब्दाची योजना करत असताना एक काहीतरी कमी जास्त व्हायला लागलं तर त्या माश शब्दाला मश लिहून टाका, पण छंदोभंग करू नका. माश शब्दाच्या ऐवजी मश लिहा म्हणण्यात तात्पर्य नाही, छंदोभंग करू नये हे सांगण्यात तात्पर्य आहे. छंदोभंग होऊ नये. मी काय सांगायला लागलो, छंदोभंग होऊ नये याच्याकरता पदांची फिरवाफिरव करावी लागली. मग पदाची फिरवाफिरव करावी लागली तर तिथं आसक्ती राहिली का? कर्ता, कर्म, क्रियापद हे जवळजवळ असणं, याच्यातून जसा वाक्यबोध होतो तसा कवितेतल्या त्या वाक्यानं वाक्यबोध होण्याची शक्यता आहे का असं जर कोणी विचारलं, साहित्यानं किंवा वेदांतांनी त्याला उत्तर असं दिलेलं आहे की त्याच्यातूनही वाक्यबोध होतो. कारण कर्तृपद, कर्मपद, क्रियापद या सर्वांच्या बाबतीमध्ये लावले जाणारे जे प्रत्यय आहेत ते सगळे निश्चित आहेत आणि निश्चित प्रत्ययाची पदं विखुरलेली जरी आपल्याला पाहायला सापडत असली तरी त्यांचा विशिष्ट क्रम गद्यवाक्य करताना आपल्याला लावून घेता येतो. लक्षात आलं ना? गद्यवाक्य करा,
पद्यवाक्याचं म्हणून काय आहे, कवितेचा अर्थ लावत असताना तुम्ही काव्य शिकून बघा. संस्कृत काव्य शिकवण्याची जी पद्धत आहे, रघुवंश आहे, कुमार संभव आहे, पंचकाव्य व्युत्पत्ती म्हणतात याला. हे काव्य शिकवत असताना काय काय सांगितलं जातं त्या काव्यामध्ये, पहिल्यांदा श्लोक उच्चारायचा, श्लोकाचं वाचन झालं की पदच्छेद करायचा, पदच्छेदाच्या नंतर अन्वय लावायचा. अन्वयाची गरज आहे. अन्वय कशा करता लावायचा, पद विखुरलेली आहेत, कर्ता कर्म क्रियापद विशिष्ट क्रमानं वाक्यामध्ये राहिलेली नाहीत, श्लोकात राहिलेली नाहीत, आणि ती विशिष्ट क्रमानं लावून घेतल्याशिवाय योग्य अर्थ निष्पन्न होत नाही, म्हणून अन्वयाची गरज निर्माण झाली. अन्वय लावता येतो, कवितेतल्या शब्दांना अन्वय लावता येतो. अन्वय लावून का होईना त्यांच्यात आसक्ती संपादन करून मगच वाक्यबोध संपादन करता येतो. अन्वय न लावता त्या पदांमध्ये विशिष्ट क्रमाची आसक्ती निर्माण न करता आपल्याला त्याच्यातून अर्थबोध संपादन करता येणार नाही. शास्त्राने चिंतन या संदर्भातलं असं केलेलं आहे. काय असतं, त्रुटीत वाक्य बोलणारी काही मंडळी असते. त्रुटीत वाक्य, एक वाक्य उच्चारले काहीतरी, कुशाकाशी गायपाटी, एक वाक्य आम्हाला नेहमी गुरुजी सांगायचे, कुशाकाशी गायपाटी. आता कुशा काय, काशी काय, गाय काय, पाटी काय, काही एकाचा एकाला संबंध नाही. अशी जर पदं उच्चारलेली असतील तर तिथं आकांक्षाही पूर्ण होत नाही, त्या वाक्यामध्ये अर्थबोधाची योग्यताही राहत नाही, आणि त्या वाक्याच्या बाबतीमध्ये आपण जर चिंतन केलं तर त्या ठिकाणी आसक्तीचा तरी विषयच नाही. कर्ता कर्म क्रियापद काहीच तिथं दिसत नाही. कुशा काशी गाय पाटी काय दिसलं तिथं तुम्हाला, काही नाही. मग त्या वाक्यातून अर्थबोध संपादन करता येत नाही. म्हणून आकांक्षा पहा, वाक्यामधली आसक्ती पहा, वाक्यामध्ये असलेली योग्यता, शब्दांच्या ठिकाणी त्या जो अर्थ सांगायला लागलेत त्या अर्थाच्या संबंधानं काही योग्यता आहे का याचं चिंतन करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्पर्य पहा. शाब्दबोधाकरता शेवटचं चौथं जे काही चिंतनात घ्यायचं आहे त्याला म्हणतात तात्पर्य. आणि तात्पर्य म्हणजे काय, वेदांतात त्याच्या संबंधातला विचार असा सांगितलेला आहे, वक्तुरिच्छातो तात्पर्यम. ते वाक्य उच्चारणारा जो वक्ता आहे त्या वक्त्याला त्या शब्दांच्या उच्चारणातून जो अर्थ अभिप्रेत आहे तो ध्यानात घेणं याला म्हणतात तात्पर्य. वक्त्याची इच्छा त्याला म्हणतात तात्पर्य. वक्त्याला एखादा शब्द किंवा एखादं वाक्य उच्चारत असताना काय अपेक्षित आहे लक्षात येणं कठीण गोष्ट आहे. आपल्याला कळत नाही. काय असतं, एक वाक्य असावं. तात्पर्याच्या संबंधात वेदांतांना अजून खुलासेवार जे चिंतन केलं ते असं, एक वाक्य असावं, बरोबर, त्या वाक्याच्या बाबतीमध्ये एक उच्चारण करता असावा, बरोबर, ते वाक्य बुबोध ईशाधीन असावं, बरोबर, आणि त्या वाक्यामध्ये जर बुबोध ईशा असेल तर मग वक्त्याच्या इच्छेचं महत्त्व विचारात घेऊन वक्त्याच्या इच्छेच्या रूपातलं तात्पर्य आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. काय काय पाहिजे, वाक्य असावं, समोर वाक्य येतं, कोणतंही वाक्य आपण वाचल्याच्या नंतर ते आपल्यासमोर आलेलं आहे निश्चित आहे. वाक्याच्या बाबतीमध्ये एक उच्चारण करता असावा. लिखित वाक्य जरी असलं तरी ते लिहित असताना त्या लिहिणाऱ्या वक्त्याला, त्या लिहिणाऱ्या लेखकाला ते वाक्य लिहिताना मनामध्ये त्या वाक्याचं उच्चारण झालेलंच असतं. म्हणून लेखक हा सुद्धा उच्चारण करताच आहे. काय आहे, तात्पर्य शब्दाचा अर्थ सांगताना आपल्याला असं सांगितलं गेलं की उच्चारणकर्त्याच्या मनातली इच्छा, तो शब्द उच्चारण करता जो वक्ता असेल त्या वक्त्याच्या अंतःकरणातली ते वाक्य उच्चारण करतानाची जी इच्छा त्याला म्हणायचे तात्पर्य. वक्त्याची इच्छा हे जर तात्पर्य असेल तर लेखकाच्या इच्छेला तात्पर्य म्हणायचं की नाही असा प्रश्न एकाने निर्माण केला. निर्माण झालेल्या त्या प्रश्नाला उत्तर देताना वेदांतात असं चिंतन आलंय की बाबा लेखक हा लिहिणारा जरी असला, तो वक्ता नाही असं जरी आपल्याला दिसत असलं तरी ते वाक्य लिहित असताना अंतःकरणपूर्वक त्या वाक्याचं उच्चारण करूनच त्यानं ते वाक्य लिहिलेलं असल्यामुळं लेखक हा सुद्धा स्वतःच्या वाक्याचा वक्ताच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, सच्चिदानंद बाबांना लिहून घेतले. सच्चिदानंद बाबांना ती ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीचं उच्चारण केलंय ना. आज आपल्या समोर लिखित स्वरूपात ज्ञानेश्वरी जरी असली तरी ती उच्चारलीच गेलेली आहे, उच्चारली गेली. लेखक हा सुद्धा उच्चारण करता ठरवता येतो. वेदांतांनी असा विचार केला. आणि मग वाक्य आहे, वाक्य म्हणलं की त्याला उच्चारण करता आहे. आणि उच्चारण करता असला की त्या वाक्यामध्ये त्या उच्चारणकर्त्याला काय अभिप्रेत आहे याचा विचार केला पाहिजे. त्याला म्हणतात तात्पर्य निश्चय. इथं सुद्धा थोडीशी विसंगती निर्माण होते. काही लोक म्हणतात वाक्य असतं, बरोबर, वाक्याला उच्चारण करताही असतो, बरोबर,
पण ते उच्चारण करणार वाक्य उच्चारणारा जो उच्चारण करता त्याच्या अंतःकरणात काही इच्छा ते वाक्य उच्चारताना असेलच असं म्हणता येत नाही. 2 उदाहरणं दिलीत त्याला. एक वेड्याचं वाक्य आहे आणि दुसरं पोपटाचं वाक्य आहे. पोपटाचं वाक्य असतं. पोपटाचं वाक्य वाक्य आहे. पोपटाचं वाक्य त्याच्या मागे पोपट उच्चारण करत आहे, पण वाक्य उच्चारताना समोरच्या माणसाला त्याच्यातून कदाचित काही अर्थबोध जरी झाला तरी माझं हे वाक्य उच्चारल्याच्या नंतर ऐकणाऱ्या माणसाला असंच कळालं पाहिजे. पोपटाला अभिप्रेत आहे, पोपटाला ते अभिप्रेत नाही. एक उदाहरण सांगतात पहा. एका माणसाकडे एक पोपट होता. त्यानं पोपट सांभाळला. पोपटाला त्यानं काही शिकवलं नाही. या नाही, बसा नाही, नमस्कार नाही, रामराम नाही, काय भानगड नाही. एकच पोपटाला त्यानं शिकवून ठेवलं. पोपटाला त्यानं एकच वाक्य शिकवलं होतं. ते वाक्य म्हणजे यात काय संशय. एकच वाक्य, यात काय संशय. एवढं एकच वाक्य त्या पोपटाला शिकवलेलं. यात काय संशय एवढं वाक्य शिकवलेलं. त्यानं सुंदर एक पिंजरा तयार केला. त्या पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवला आणि बाजारात विकायला आणला. बाजारात विकायला आणल्यानंतर त्या पोपटाला गिऱ्हाईक यायला लागलं. कोणी विचारायला लागलं, या पोपटाची किंमत काय. त्या मालकाने सांगितलं, याची किंमत 1,00,000 रुपये आहे म्हणे. 1,00,000 रुपये. 1,00,000? हो म्हणे. बाकीचे पोपट 20-25 रुपयाला मिळायला लागले, तर तुमचा पोपट लाखाचा. 1,00,000 किंमत. तुम्ही त्यालाच विचारा. मला काय विचारता, ते पोपटाला विचारा, बाबा तुझी किंमत 1,00,000 रुपये मालक सांगतो, योग्य का. यानं विचारलं, अरे बाबा तुझी मालकाने किंमत सांगितली, मला 1,00,000 रुपये मालक किंमत बोलतो, बरोबर आहे. पोपटानं सांगितलं, यात काय संशय. यात काय संशय म्हणल्याबरोबर याला वाटलं, अरे बाप रे, म्हणे काय योग्यता या पोपटाची. याला आपण जे बोलू ते सगळं समजतं आणि बोललेल्या शब्दाचा व्यवस्थित असे विचारात घेऊन हे पोपट उत्तर देत आहे आपल्याला. पोपटाने उत्तर दिलं, यात काय संशय. 1,00,000 रुपये दिले त्या श्रीमानाने. पोपट घेतला, घरी आणला. घरी आणल्यानंतर त्या पोपटाला त्यानं विचारलं, अरे तुला रामायण येतं का. पोपटाने सांगितलं, यात काय संशय. महाभारत, यात काय संशय. सगळं मला सांगशील म्हणून दाखवशील, यात काय संशय. अरे रामायणातला एखादा श्लोक तरी म्हणून दाखव, यात काय संशय. महाभारत, यात काय संशय. यात काय संशय शिवाय दुसरं त्याला वाक्य शिकवलेलं नव्हतं आणि त्याला ते उच्चारता येत नव्हतं. शेवटी मालकाने त्याला विचारलं, म्हणे तुला 1,00,000 रुपये देऊन मी विकत घेतलं, मूर्खपणा केला नाही. त्यालाही सांगितलं, यात काय संशय. आता हे यात काय संशय हे वाक्य उच्चारणारा पोपट. आपला मुद्दा इथं आहे. यात काय संशय हे वाक्य आहे. हे वाक्य उच्चारणारा पोपट आहे. पण या वाक्यातून या समोरच्या माणसाला असा अर्थबोध व्हावा, पोपटाची इच्छा आहे का. वक्त्याची इच्छा तिथं लक्षात घेता येईल का. एखादा वेडा माणूस आहे. वेडा माणूस बडबड करतो, बोलतो, पण आपण जे काही बोलतो या आपल्या बोलण्यातून समोरच्या माणसाला असा बोध व्हावा. वेड्याला अपेक्षित आहे. वेड्याला हे अपेक्षित नाही. बुद्धीला चळ निर्माण झाल्याच्या नंतर उच्चारलं गेलेलं वाक्य आहे, उच्चारण करता आहे. पोपटाचं वाक्य आहे, त्याला उच्चारण करता आहे. पण या दोन्ही वाक्यामध्ये समोरच्या माणसाला अमुक एक बोध करून देणं वक्त्याला अभिप्रेत नाही. म्हणून तिथं तात्पर्याचा विचार करू नका. शास्त्राने असं सांगितलं, वाक्य असावं, उच्चारण करता असेल नसेल. बरं का, शब्द पुढचा लक्षात घ्या. वेदांतानं केलेलं चिंतन असं आहे, वाक्य आहे त्याला उच्चारण करता असेल नसेल. कारण वेदाचं वाक्य आहे, तिथं उच्चारण करता नाही. वेदाचं उच्चारण करता कोणी नाही. वेदातलं वाक्य कोणी निर्माण केलं नाही. वेद अनादी आहेत. ही शास्त्राची धारणा सांभाळून वेदांतानं असं चिंतन केलंय. वाक्य आहे त्याला उच्चारण करता असेल नसेल, पण ते वाक्य जर बुबोध ईशाधीन असेल तर त्या वाक्यामध्ये तात्पर्याचा विचार करा. बुबोध ईशाधीन वाक्य शब्द थोडासा जाड आहे, पण बुबोध ईशा म्हणजे बोध करण्याची इच्छा. बोधितुम इच्छा बुबोध ईशा शब्द असा सुटतो तो. बोधितुम इच्छा, काहीतरी जाणवून देण्याची इच्छा, तिला म्हणतात बुबोध ईशा. आणि काहीतरी जाणवून देण्याच्या इच्छेनं उच्चारलेलं जे वाक्य, त्या वाक्यामध्ये तात्पर्याचा विचार करा. वाक्य असावं, उच्चारण करता असेल नसेल. त्या वाक्यामध्ये जर बुबोध ईशा असेल, काहीतरी जाणवून देण्याची त्या वाक्याची प्रवृत्ती जर असेल, तिथं मग तर तात्पर्याचा ते वाक्य उच्चारण करताना, ते वाक्य लिहिताना त्या वाक्याच्या मागं काय अभिप्रेत आहे
हे जाणून घेण्याचा माणसाला प्रयत्न केला पाहिजे. याला म्हणतात तात्पर्य निश्चय. तात्पर्यामध्ये वाक्य पाहिजे, उच्चारण करता असेल नसेल याचा विचार नाही. पोपट उच्चारण करता होता, तात्पर्य निश्चयाची तिथं काही आवश्यकता आपल्याला भासत नाही बरं का. अजून एक असंच पोपटाचं उदाहरण सांगतात पहा. काय झालं म्हणे, एक माणूस असा प्रवासाला निघालेला, रस्त्यानं चालला होता. जाता जाता एक वस्ती लागली. रात्रीची वेळ, कुठंतरी आपल्याला मुक्काम केला पाहिजे असं त्याच्या लक्षात आलं आणि एक वस्ती लागली. दिवे वगैरे दिसले म्हणून आश्रयाकरता त्या वस्तीकडं धावला. गावाच्या बाहेर, त्या वस्तीच्या बाहेर एक घर होतं, झोपडीच म्हणा. घराच्या समोर एक पिंजऱ्यात पोपट टांगलेल्या त्या पोपटानं या माणसाला पाहिल्याबरोबर शब्द उच्चारायला सुरुवात केली. धरा, पकडा, मारा, याला लुबाडा, असेल ते हिरावून घ्या. शब्द ऐकले धावतच सुटला. म्हणला हे काही खरं दिसत नाही, इथं आश्रयाला आपण आलो पण काही खरं नाही. धावत धावत गेला. दुसरी वस्ती लागली पुढं, तिथंही असंच घर, समोर पिंजरा, तिथं पोपट. त्या पोपटाने मात्र या माणसाला पाहिल्याबरोबर सांगितलं, अरे घरात कोणी आहे का? कोणीतरी अतिथी दिसतो, या स्वागत करा, त्याची व्यवस्था करा, त्याला अन्न पाणी विचारा, निवाऱ्याची व्यवस्था करा, त्याला अंतरून घालून द्या, सेवा करा. हे त्या पोपटाचे शब्द त्यानं ऐकले. बरं वाटलं, मुक्कामाला थांबला. जेवणखाण झालं. विश्रांती घेता घेता रात्री त्या पोपटाला त्यानं विचारलं, म्हणे बाबा काय चाललंय म्हणे. म्हणजे काय? मागच्या वस्तीत एक पोपट होता. या पोपटानं सांगितलं माझा सख्खा भाऊ आहे म्हणे तो. अरे मग तो असा बोलला आणि तो असा बोलतोस? हो म्हणे संगतीचा परिणाम आहे म्हणे. गवाशनानाम सशृणोति वाक्यम अहम हि राजन वचनम मुनीनाम नचास्य दोषो नचमत गुणो वा संसर्गजा दोष गुणा भवन्ते. मांसाहारी लोकांचं वाक्य तो रोज ऐकतो. मारा, तोडा, झोडा म्हणणाऱ्या लोकांचे शब्दच त्याच्या कानावर पडतात. अहम हि राजन वचनम मुनीनाम, मी मात्र मननशील महात्म्यांची वाक्य ऐकतो आणि ती ऐकलेली वाक्य उच्चारण त्याचंही चाललंय, माझंही चाललंय, माझाही गुण नाही, त्याचाही दोष नाही. असं ऐकलेलं वाक्य, त्या वाक्यातून अमुक एक अर्थाचा बोध समोरच्या माणसाला व्हावा अशी अभिलाषा नसताना त्या वाक्याचं झालेलं उच्चारण, तात्पर्याचा विचार तिथं करू नका. पण जिथं तात्पर्याचा विचार करायचा ते वाक्य कसं असावं, वेदांताने सांगितलं बुबोध ईशाधीन. त्या वाक्यामध्ये बोध करून देण्याची इच्छा असलीच पाहिजे. वेदाचं कोणतंही वाक्य पहा, तिथं बुबोध ईशा आहे. पुराणाचं कुठलंही वाक्य पहा, ज्ञान करून देण्याची इच्छा आहे. संताचं कुठलंही वाक्य पहा, तुम्हाला काहीतरी जाणवून देण्याची इच्छा त्या वाक्यामध्ये आहे. आणि असं जे वाक्य काहीतरी जाणवून देण्याकरताच आलं, त्या वाक्यामध्ये तात्पर्याचा विचार केला पाहिजे. तात्पर्य म्हणजे उच्चारणकर्त्याची इच्छा. विचार करा, उदाहरण त्याच्याकरता असं दिलं, माणूस जेवायला बसला, अन्न वाढलं, घरच्या लोकांनी विनंती केली प्रारंभ करा. धार्मिक मनुष्य पुंडलिक वरदा वगैरे काय त्याला उच्चार करायचा असेल तो उच्चार केला. जेवणाला प्रारंभ झाला. जेवता जेवता सगळे पदार्थ त्यानं चाखून पाहिले, मीठ कशात कमी होतं, सगळ्या पदार्थात मीठ कमी म्हणून त्यानं सांगितलं सैंधवम आनय. समोरच्या वाढणाऱ्या माणसाला सांगितलं सैंधव घेऊन या. सैंधव शब्दाचा अर्थ काय? सिंधूपासून जे निर्माण झालं त्याला म्हणतात सैंधव. सिंधू म्हणजे समुद्र. सिंधू म्हणजे समुद्रापासून निर्माण झालेला जो मीठ नावाचा पदार्थ आहे खारा, त्याला सैंधव म्हणतात. एक. आणि सिंधू देशात निर्माण झालेला घोडा चांगला असल्यामुळे घोड्यालाही सैंधव शब्द आहे संस्कृतात. वाक्य यानं उच्चारलं, जेवायला बसलेला माणूस तो म्हणतो सैंधवम आनय, आणि ऐकणाऱ्या माणसाने सैंधव शब्दाचा घोडा अर्थ घेतला आणि त्याच्यासमोर घोडा आणून उभं केलं. शहाणपण आहे. सैंधव शब्दाचा अर्थ घोडा आहे, पण जेवायचा प्रसंग पाहून तिथं सैंधव शब्दाचा अर्थ मीठच केला पाहिजे. आणि एखादा राजा कुठंतरी स्वारीला निघाला आणि त्यानं सेवकाला सांगितलं सैंधव मानयन, त्याच्यासमोर द्रोण्यात सेवकाने मीठ नेलं. तात्पर्य नाही, तात्पर्य कळालं.